आकाशिक रेकॉर्डमध्ये फॉरगिवनेसची प्रार्थना सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आणि ही प्रार्थना 3 महिने कंटिन्यू करायचे 90 डेज. तर जी तुम्हाला फॉरगिवनेसची प्रेयर दिली आहे, ठीक आहे, ती प्रार्थना 11 दिवस आणि मी आता ती जी आहे आणि जे आपलं होपोनोपोनो आहे, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय लव्ह यू, थँक्यू, ती जी तुम्ही प्रार्थना म्हणाल, जी तुम्हाला 11 टाइम्स दिली आहे रात्री बोलायला, त्यानंतर तुम्हाला 11 वेळा आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय लव्ह यू, थँक्यू म्हणायचंय. ओके, कारण त्याचं मीनिंग असं होतं की आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी म्हणजे जी काही सिच्युएशन माझ्या लाईफमध्ये झाली त्याला मी जबाबदार आहे, हे मी ऍक्सेप्ट करत आहे. लिहून घ्या. वरील 2 ओळींचं मीनिंग आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी याचा अर्थ असा आहे 11 टाइम्स 11 वेळा. याचा अर्थ असा आहे की आज जी सिच्युएशन माझ्या लाईफमध्ये आहे, कुठलीही, फायनान्शियल असू दे, रिलेशनशिपमध्ये असू दे, आई वडिलांशी पटत नाहीये, भावंडांशी पटत नाहीये, त्यांच्याकडनं त्रास होतोय, फायनान्शियल प्रॉब्लेम्स येत आहेत, सासू सुनांचा प्रॉब्लेम आहे, हेल्थ इश्यूज आहेत, जे पण लॉसेस होत आहेत लाईफमध्ये, जे पण काही आहे याला जबाबदार मी आहे. म्हणून आपण माफी मागतोय, फील करतोय की मी जे सिच्युएशन मी क्रिएट केली होती त्याबद्दल मी आता ते फील करतोय आणि म्हणून मी सॉरी म्हणत आहे, असा त्याचा अर्थ आहे की लाईफमध्ये जी सिच्युएशन आलेली आहे त्याला जबाबदार मीच आहे, हा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय लव्ह यू, थँक्यू. थँक्यू म्हणाल्यावर काय आहे, थँक्यू म्हणाल्याचा अर्थ आय लव्ह यू, थँक्यू म्हणजे जो लेसन मला शिकायचा होता तो मला शिकू दिल्याबद्दल थँक्यू. ठीक आहे, जो लेसन मला शिकायचा होता तो शिकू दिल्याबद्दल थँक्यू. समजा रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम आहे, समोरचा व्यक्ती त्या व्यक्तीला त्रास देत आहे, ए आणि बी आहे, बी ए ला खूप त्रास देत आहे, तर ए जेव्हा फॉरगिवनेस करेल तेव्हा तो म्हणेल की ही सिच्युएशन माझ्या लाईफमध्ये माझ्याचमुळे क्रिएट झाली, याला मी एक्सेप्ट करत आहे आणि त्या सिच्युएशनला हील करण्यासाठी तुझे मला पेन दिलंस त्यामुळे ते हील झालं, त्यासाठी थँक्यू, असा याचा अर्थ आहे. म्हणून आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय लव्ह यू, थँक्यू. क्लिअर? ही प्रार्थना 11 वेळा म्हणायची. हे जे 4 वाक्य आहेत ही 11 वेळा, पण ते म्हणण्याचा अर्थ तुम्हाला कळला पाहिजे की एक्झॅक्ट अर्थ काय, तो हा आहे, म्हणून ते बोलायचे. आपण रात्री झोपताना का म्हणावं, कारण रात्री झोपताना आपलं सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह होण्याच्या तयारीत असतं, त्यामुळे बोलावं. कधी कधी लाईव्ह मेसेजेस येतात ना, तर तुमचं आता किती जण जॉईन झालेले आहेत, हे आत्ता जॉईन झालेले आहेत ना, यांच्याच बाबतीत मी सांगते. तुमचे अँसेस्टर्स तुम्हाला हेल्प करायला कम्प्लिटली रेडी आहेत. आता 131 जण दिसत आहेत मला, मी सोडून 130 असतील. हे रेकॉर्डिंग जो व्यक्ती ऐकेल त्याचे नाही, आत्ता जे लाईव्ह जॉईंट आहेत प्रत्येक जण, तुमचे अँसेस्टर्स तुम्हाला हेल्प करण्यासाठी कम्प्लिटली रेडी आहेत. तुमच्या हातून असं काहीतरी कर्म झालं असेल किंवा काहीतरी तुमची एनर्जी चेंज झालेली आहे, त्यामुळे हा मेसेज आलेला आहे. सो रात्री झोपताना ओम पितृदेवाय नमः 5 टाइम्स आवर्जून म्हणा फॉर 40 डेज. ओम पितृदेवाय नमः 5 वेळाच म्हणायचंय रात्री झोपताना 40 दिवस. रिझन असेल काहीतरी. आणि
होईलच तुम्हाला. आता तुमचं मेसेज आलाय त्यासाठी म्हणजे काहीतरी त्यामागे कारण असेल. ठीक आहे. येस, अँसेस्टर हेल्प करतात. अँसेस्टर हेल्प करतात, ते तुमचे स्पिरिट गाईड असतात. ओके. तर आता आपण पुन्हा एकदा आकाशिकच्या स्टेप्स बघूया. तुम्ही एकदा मी सांगते तशा स्टेप्स लिहून घ्या. ओके. तुम्हाला आजोबा दिसले कीर्ती मॅडम, म्हणजे ते स्पिरिट गाईड म्हणून तुमच्या बरोबर काम करतात. ओके, काहीच वेळापूर्वी दिसले. वा. मी म्हटलं ना, आता सगळ्यांचे अँसेस्टर, म्हणजे मला मेसेजच आला, तुमचे सगळ्यांचे अँसेस्टर तुम्हाला हेल्प करण्यासाठी रेडी आहेत, म्हणून हे करा. अँसेस्टरची हेल्प खूप इम्पॉर्टंट असते. ठीक आहे, तुम्ही स्टेप्स लिहून घ्या. फर्स्ट स्टेप काय आहे सगळ्यांनी सांगा. सांगा म्हणजे चॅटमध्ये लिहा. फर्स्ट स्टेप काय आहे? कारण मला माहितीये, मी जर इथे अनम्यूट केलं ना सगळ्यांना, विधानसभा सुरू होईल. सगळे एकदम बोलायला सुरू करतील. त्यामुळे ग्राउंडिंग 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 नाही, ओपनिंग प्रेयर नाही, नाही नाही नाही, प्राणायाम नाही. प्राणायाम त्यातले तर ठीक आहे, पण नाहीच. ही पण स्टेप फर्स्ट नाहीये, म्हणून मी म्हटलं आता मी सांगते तसं लिहून घ्या. नाही. फर्स्ट स्टेप नंबर 1, स्मजिंग. स्मजिंग. तुम्ही स्मजिंगसाठी सेज यूज करू शकता किंवा धूप यूज करू शकता. धूप तर सगळ्यांकडे असतो, कप धूप. ठीक आहे. कप धूप तुम्हाला फिरवायचा आहे जिथे तुम्ही बसणार आहात. ठीक आहे, जिथे तुम्ही बसणार आहात तिथे कपधूप, किंवा सगळ्यात बेस्ट असतं सेज. नसेल तर तुम्ही कपधूप घालू शकता, लुबान, ते कपधूप मध्ये टाकलेलंच असतं. त्यामुळे छान असं वातावरण निर्माण होतं. एखादी टी लाईट कॅन्डल लावा. ओके. टी लाईट कॅन्डल लावा. स्मजिंग झाल्यानंतर तुम्ही डोळे बंद करून काय करणार आहे? सेकंड स्टेप ग्राउंडिंग. मग थोडंसं तुम्ही प्राणायाम करा. प्राणायाम, प्राणायाम आणि ग्राउंडिंग. ग्राउंडिंग मध्ये आपण काय करतो? ग्राउंडिंग मध्ये आपण स्वतःला इमॅजिन करतो आपण पृथ्वीच्या मध्यभागी उभे आहोत आणि खोलवर आपल्या दोन्ही तळपायातमधनं लाईट येतोय किंवा रूट्स येत आहेत आणि पृथ्वीच्या खोलवर शिरत आहेत. म्हणजे आपण घट्ट पृथ्वीकडे खेचले जात आहोत. ओके. त्यानंतर आहे शिल्डिंग. शिल्डिंग मध्ये आपण काय बघणार की पायापासून आपल्या पूर्ण असं एक कवच तयार झालंय एनर्जीचं, एक बॉल, एक एनर्जीचा बॉल. एनर्जीचा एक बॉल तयार झालेला आहे आणि त्यामध्ये तुम्ही पूर्णपणे सुरक्षित आहात हे फील करून घ्यायचं. नेक्स्ट स्टेप काय आहे आपली? ओपनिंग प्रेयर. सगळ्यांकडे आहे ओपनिंग प्रेयर. ओपनिंग प्रेयर. मग तुम्ही पहिल्यांदा ओपनिंग प्रेयर म्हणायची. ओपनिंग प्रेयर मध्ये तुम्ही काय बोलता? स्वतःचं नाव, डेट ऑफ बर्थ, आईचं नाव, नाही. आता मी ह्याच तुम्हाला सिंपल स्टेप देते. आता 1 इंच वगैरे काही बघू नका, म्हणून ह्या सिंपल देते.
ओके, स्वतःला 1 इंच इमॅजिन करून आपण, ही तुम्हाला मी प्रॅक्टिस दिली होती मेडिटेशनद्वारे. आता तुम्ही असं करा, 1 इंच बघितलं तरी काही प्रॉब्लेम नाही, पण हे सांगते सिम्पल स्टेप. ओपनिंग प्रेयर म्हणाला तुम्ही, ओपनिंग प्रेयर म्हणाल्यावर काय करायचंय, 21 स्टेप्स चढायचे आहेत. इमॅजिन करायचं की 21 गोल्डन स्टेप्स आहेत, त्यावर त्या स्टेप्स तुम्ही चढायचे आहेत. डेट ऑफ बर्थ मध्ये कन्फ्युजन असेल तर डेट ऑफ बर्थ नका हे करू, सांगूच नका. तुमचं नाव सांगा, बर्थ नेम, आणि तुमच्या आईचं नाव सांगा. आईची पण बर्थ डेट तुम्ही सांगू शकता, ऍडव्हान्स रिझल्ट. पण आईची डेट ऑफ बर्थ जर तुम्हाला कन्फर्म नसेल तर नका सांगू, फक्त नाव सांगा. ठीक आहे. 21 स्टेप्स तुम्ही चढायचं. 21 स्टेप नंतर काय होतं, गोल्डन गेट. वरती काय आहे, 21 स्टेअरकेस चढायचे आहेत. तिथे गोल्डन गेट असेल आणि तिथे त्या गेटला तुम्ही नॉक केला, तिथे कोण असेल, एक एंजल असेल. आणि त्या एंजलला तुम्ही काय सांगणार, माझं नाव, म्हणजे स्वतःचं नाव, हे माझं नाव आहे, ही माझी डेट ऑफ बर्थ आहे, माझ्या आईचं नाव हे आहे आणि माझ्या आईची डेट ऑफ बर्थ ही आहे. जर आपण कुठल्या फॅमिली मेंबरचं करत असू तर आपण काय सांगणार, माझं नाव हे आहे आणि माझे क्लायंट किंवा माझ्या फॅमिली, म्हणजे माझी बहीण भाऊ ज्यांचं आपण करत आहोत, यांचं नाव हे आहे आणि त्यांच्या आईचं नाव हे आहे आणि त्यांची डेट ऑफ बर्थ. त्यामध्ये आपलं काहीही सांगायचं नाहीये. त्यांचं करताना आपल्या आईचं नाव नाही सांगायचंय, त्यांच्याच आईचं नाव सांगायचंय. या मिस्टेक्स होऊ शकतात, त्यामुळे सांगतेय. आपलं फक्त नाव सांगायचं, मी मास्टर पूजा, मी माझे हे क्लायंट आहेत, यांचं आकाशिक एक्सेस करण्यासाठी आलेली आहे, त्यांचं नाव हे आहे, त्यांची डेट ऑफ बर्थ ही आहे, त्यांच्या आईचे नाव हे आहे, त्यांच्या आईची डेट ऑफ बर्थ ही आहे. ओपनिंग प्रेयर तुम्ही पाठ नसेल स्टार्टिंगला, तुम्ही बघून बोला. बघून बोला, परत डोळे बंद करा आणि मग हे सगळं एंजलला सांगा. तुम्ही बघून बोलल्यानेही तुम्ही तिथे पोहोचलेले असता, आकाशिक मध्ये तुम्ही इथून कॉर्ड कनेक्ट झालेली असते. ओपनिंग प्रेयर म्हणालात, मग तिथे वरती गेलात तुम्ही, गोल्डन गेट ओपन झाला, तुम्ही एंजलला हे सगळं सांगितलं, नंतर ती एंजल तुम्हाला गेटच्या आत एंट्री देईल. मग तिकडनं तुम्ही काय करणार, कुठे जाणार, एका तलावामध्ये, ओके, पॉन्ड मध्ये जाणार, लेक मध्ये जाणार. तिथे सुंदर इमॅजिन करायचा निसर्ग आहे, तिथे एक तलाव आहे, त्या तलावामध्ये तुम्ही उतरलात. तळ्यात पाय हात बॉडी सगळं वॉश करा, क्लीन करा स्वतःला. त्यानंतर तुम्ही क्लीन झालात असं फील करा, तिथे तुमचं ऑरा चक्र सगळं क्लीन झालंय. नंतर त्यातून तुम्ही बाहेर येणार आणि पुन्हा 21 स्टेप्स चढणार आहात. पुन्हा 21 स्टेअरकेस चढायचे आहेत. पुन्हा 21 स्टेअरकेस चढल्यानंतर तुम्ही पुन्हा तिथे जाणार गेटच्या आतमध्ये. तिथे तुम्ही आर्कएंजल मेटाट्रॉनला भेटा डायरेक्ट. आता मध्ये कोणाला आणू नका, ठीक आहे. डायरेक्ट त्या गेटमध्ये फील करा आर्कएंजल मेटाट्रॉनला. तुम्ही आत गेलात आणि आर्कएंजल मेटाट्रॉनला भेटत आहात. आर्कएंजल मेटाट्रॉन तुमच्या समोर आहे. आता इथे तुम्ही टेम्पल मध्ये वगैरे असं काही जाऊ नका, म्हणून मी इझी स्टेप सांगते तुम्हाला. अजून
आर्कएंजल मेटाट्रॉनला भेटा. आर्कएंजल मेटाट्रॉनला सांगा की माझं नाव हे आहे, माझं डेट ऑफ बर्थ हे आहे, माझ्या आईचं नाव हे आहे आणि माझ्या आईची डेट ऑफ बर्थ आहे. लिहून घ्या. आर्कएंजल मेटाट्रॉनला स्वतःची इन्फॉर्मेशन द्यायची. ही इन्फॉर्मेशन दिल्यानंतर इथे तुम्हाला आर्कएंजल मेटाट्रॉनला तुमचा प्रॉब्लेम सांगायचा आहे. एकच प्रॉब्लेम सांगायचा आहे, सगळे प्रॉब्लेम नाही सांगायचे. हे इमॅजिनेशनच आहे सगळं. याच्यामध्ये तुम्हाला दिसण्यासारखं विजन काहीच नाही. ते तुम्हाला हे स्टेप बाय स्टेप हे सगळं करायचं आणि ही खोटी स्टोरी नाहीये. या ज्या प्रेयर्स आहेत या आकाशिकच्या एनर्जीद्वारे मिळालेल्या आहेत. आणि जेव्हा तुम्ही प्रेयर म्हणता तेव्हा ते पोर्टल ऍक्च्युअली ओपन होतं आकाशिकचं आणि तुम्ही त्या आकाशिकच्या पोर्टलमध्ये हा प्रवेश केलाय. तर तुम्ही जाताना कसं जाल? आता बघा, हे तुम्ही सगळं बोलताय, तुम्ही मनातील डोळ्यांनी हे करताय. जेव्हा तुम्हाला एका सिटीमधनं दुसऱ्या स्टेटमध्ये जायचंय, तुम्ही या फिजिकल डोळ्यांनी बघून करताय ना सगळं. बॅग भरणार, मग घरातनं बाहेर निघणार, मग तुम्ही कारने एअरपोर्ट पर्यंत जाणार, मग तिथून तुम्ही पुढचा प्रवास करणार. हे तुम्ही कॉन्शियसली करताय फिजिकल डोळ्यांनी. तसंच तुम्ही मनातील डोळ्यांनी 5th डायमेन्शन मध्ये जाऊ शकताय. याचा अर्थ असा नाही की ही फक्त कल्पना आहे, हे ऍक्च्युअली एक्झिस्ट करतं. प्रॉब्लेम डिटेलमध्ये सांगायचं की फॉर एक्झाम्पल मला माझ्या बिझनेसमध्ये खूप लॉसेस होत आहेत. आर्कएंजल मेटाट्रॉन माझा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासाठी मी आलेली आहे आणि मला याचं कारण बघायचं आहे माझ्या आकाशिक बुकमध्ये. आर्कएंजल मेटाट्रॉन मला हा हेल्थ इश्यू आहे, त्याचं नाव सांगा, कुठल्या प्रकारचा हेल्थ इश्यू. मला माझं रिझन बघायचं की हा प्रॉब्लेम माझ्या लाईफमध्ये का आला, त्यातून मला काय शिकायचं होतं. कुठलाही प्रॉब्लेम आपल्या लाईफमध्ये फक्त आणि फक्त आपल्याला शिकवण्यासाठी आलेला आहे. तो त्रास वाटत असला तरी तो त्रास नाहीये, ते आपलं इव्हॉल्युशन आहे. तर जे पण आपण त्यातनं शिकत आहोत ते का शिकत आहोत, हे लेसन आहेत आपल्याला. त्यातून आपण जो प्रवास करतो त्याने आपण इव्हॉल्व होणार आहे. ठीक आहे. तर हे मेटाट्रॉनला तुमचा प्रॉब्लेम पण सांगा. आर्कएंजल मेटाट्रॉन, माझं नाव हे आहे, माझी डेट ऑफ बर्थ ही आहे, माझ्या आईचे नाव हे आहे, तिची डेट ऑफ बर्थ ही आहे आणि माझा हा प्रॉब्लेम आहे. याचं कारण बघण्यासाठी मी इथे आलेली आहे. मला आकाशिक रेकॉर्डमध्ये बघायचे, मला हेल्प करा. युनिव्हर्स मधून नॉलेज. मी नंतर सगळ्यांचे चॅट वाचीन. आता तुम्ही कुठलाही चॅट इथे पाठवू नका, मेसेज. मी नंतर सगळे वाचून तेव्हा पाठवा. आता फक्त पहिल्यांदा हे ऐकून घ्या. ओके, इथपर्यंत कळलं? आर्कएंजल मेटाट्रॉनला तुम्ही सगळं सांगितलं, प्रॉब्लेम सांगितला की त्यानंतर आर्कएंजल मेटाट्रॉनला भेटून मग तुम्ही तुमच्या स्पिरिट गाईड कडे जा. तिथे पुढे तुम्हाला तुमच्या स्पिरिट गाईड कडे जायचं आहे. मग तुमचे स्पिरिट गाईड तुम्हाला डायरेक्ट तुमच्या आकाशिकच्या लायब्ररीमध्ये घेऊन जाईल. स्पिरिट गाईड तुम्हाला तुमच्या आकाशिकच्या लायब्ररीमध्ये घेऊन जाईल. आणि तुमच्या स्पिरिट गाईडला पण तुमचं सांगा प्रॉब्लेम, की असा असा प्रॉब्लेम आहे, याचं कारण मला बघायचं आहे, माझं आकाशिक बुक मला द्या. स्पिरिट गाईडला सांगायचं मला हा प्रॉब्लेम आहे, याचं आकाशिक बुक मला द्या. मग
मग स्पिरिट गाईड तुम्हाला ते बुक काढणार आणि तुम्हाला हातामध्ये देणार. हातामध्ये बुक घ्यायचंय. हा, एक पॉइंट राहिला याच्या आधीचा, की जेव्हा तुम्ही आर्कएंजल मेटाट्रॉनला तुमचा प्रॉब्लेम सांगाल आणि मी यासाठी आलो आणि माझा, त्याच्यानंतर आर्कएंजल मेटाट्रॉन तुमच्या हातामध्ये क्रिस्टल देईल, क्रिस्टलचं पेन देईल आणि बॉल देईल, तो घ्या. याच्या आधीची स्टेप आहे. आर्कएंजल मेटाट्रॉन तुमच्या हातामध्ये क्रिस्टलचा बॉल देईल आणि पेन देईल, तो घ्या. आणि तिथे एक टेबल ठेवलेलं असेल, सुंदरसा बेंच असेल, त्यावर ते नेऊन ठेवा. ठीक आहे, त्यावर ते नेऊन ठेवायचंय. आणि त्यानंतर तुमच्या स्पिरिट गाईड बरोबर आकाशिक लायब्ररीमध्ये जायचंय. त्यांना सांगायचंय माझा हा प्रॉब्लेम आहे आणि त्यासाठी मला माझं आकाशिक बुक वाचायचंय, प्लीज मला माझं बुक द्या. मग तुमचे स्पिरिट गाईड तुम्हाला बुक देतील. ठीक आहे, बुक घेतल्यानंतर तिथे निवांत बसा आणि बुक ओपन करण्याच्या आधी क्रिस्टलचं पेन आणि बॉल होतं. ठीक आहे, ते बेंचवर ठेवायचं. ठीक आहे, बुक घेऊन तुम्ही बसायचं आणि बुक ओपन करायच्या आधी 3 वेळा तुमचा प्रॉब्लेम बोला, की माझा हा प्रॉब्लेम, याचं रिझन बघण्यासाठी, माझा हा प्रॉब्लेम आहे, तो इश्यू हील होण्यासाठी मी माझं आकाशिक बुक ओपन करत आहे. आणि मग त्यानंतर म्हणा द रेकॉर्ड्स आर ओपन. ठीक आहे, मी रिपीट करते. तुम्ही बसलात आकाशिकचं बुक घेऊन, बुक ओपन करायच्या आधी 3 वेळा तुम्हाला तुमचा प्रॉब्लेम बोलायचा आहे. बुक ओपन करायच्या आधी 3 वेळा तुम्हाला तुमचा प्रॉब्लेम बोलायचा आहे. प्रॉब्लेम बोलल्यानंतर म्हणायचं द रेकॉर्ड्स आर ओपन, द रेकॉर्ड्स आर ओपन असं बोलून बुक ओपन करायचे. त्यानंतर बघण्याचा प्रयत्न करा तुम्हाला काही दिसत आहे का, काय रिझन आहे. सो आता करंट प्रॉब्लेम वाटत आहे, याचं काय रिझन आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही क्वेश्चन विचारा. आकाशिक बुक ओपन केल्यावर तुम्ही तुमचे क्वेश्चन विचारा, की मी मेल आहे की मी फिमेल आहे. कोणाला असं किती जणांना वाटतं, जरा एकदा पुन्हा सांग की आम्हाला दिसत नाही. हँड रेस करा, मला जरा बघू द्या. ओके, ठीक आहे, आपण एक डेमो करूया. ठीक आहे, इथे मध्येच थोडंसं इंटरप्ट होईल. ठीक आहे, आपण एक डेमो करूया. कळेल तुम्हाला दिसू शकतं की नाही. डोळे बंद करा. फक्त एवढं लक्षात ठेवायचंय, स्वतःच्या पहिल्या थॉटवर विश्वास ठेवायचा. स्वतःच्या पहिल्या थॉटवर तुम्हाला विश्वास ठेवायचा. डोळे बंद करा.
सगळ्यांनी डोळे बंद केले. प्रश्न विचारा, माझ्या पास्ट लाईफ मध्ये मी मेल होते की फिमेल? समोर काय आलंय आणि उत्तर काय आलंय? आवाज काय आलाय? ठीक आहे, डोळे उघडा, बस, जास्त वेळ नाही घ्यायचा. किती जणांना उत्तर मिळालं? सगळ्यांना उत्तर मिळालं? हेच होतं आकाशिक मध्ये. दिसत नाही याचा अर्थ काय असतो माहितीये का? आपण खूप माइंड यूज करतो. काय दिसते, काय दिसते, काही स्क्रीन दिसते का, काही वेगळा पिक्चर, असं नाही होत. तुम्ही जो क्वेश्चन विचाराल तिथे ती जी इमेज येते, जे पण समोर येईल, जे पण उत्तर येईल, मेल फिमेल दिसलं नाही, उत्तर नाही मिळालं, मेल की फिमेल, आन्सर तर आला असेल माइंड मधनं, मेल होता की फिमेल होता. पिक्चर नाही दिसलं पण उत्तर तर आलं, मेल की फिमेल. आता हँड डाऊन करा जरा, इथे ना सगळ्यांचेच येलो आले. कल्पना मॅडम, तुम्हाला नाही दिसलं? डोळे बंद करून विचारा. अजून कोणाला नाही दिसले? थॉट येणार, एकतर थॉट येईल, तुम्हाला उत्तर आतून मिळणार. ठीक आहे, डोळे बंद करा. आता दुसरा क्वेश्चन घेऊया आपण. एकच मिनिट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण. डोळे बंद करा सगळ्यांनीच. माझ्या पास्ट लाईफ मध्ये माझा ॲनिमल फॉर्म मधील कुठला प्राण्याचा जन्म होता? ज्यांना उत्तर आले डोळे उघडा. तुम्हाला दिसलं असेल किंवा तुम्हाला उत्तर मिळालं असेल, आवाज आला असेल, आतून उत्तर. कल्पना मॅडम, मिळाला उत्तर? थांबा, तुम्हाला अनम्यूट करते, तुम्हाला चॅटवर. हा, सांगा. तिथून म्यूट करा स्वतःला. उमडी. बघा, कोणाला पीग आहे. मिळालं की नाही उत्तर? हेच उत्तर असतं. तुम्हाला विश्वास ठेवायला शिकायचंय. म्हणजे विचार आला तो. हेच तुमचं उत्तर असतं. कारण मला गॅरंटी आहे दिसणार प्रत्येकाला, फक्त तुम्हाला ते समजत नाहीये की कशा प्रकारे दिसतंय आपल्याला. नागिण. चांगले चांगले जन्म आहेत प्राण्यांचे शेवटचे, बरेच प्राणी झाले. थँक्यू मॅडम. मोस्ट वेलकम. छान. ठीक आहे, आणि तुम्हाला मी सांगते, शेवटचा जन्म असतो ना, त्याचे इम्प्रिंट्स आपल्यामध्ये राहतात. ठीक आहे, कोणाचा डॉंकी असेल तर त्याला खूप खूप कष्ट करायची सवय असते, पण बिचाराला त्याचं फळ नाही मिळत. कोणीतरी आहे इथे गाढव. ठीक आहे,
समजलं का? प्रत्येकाला दिसणार प्रत्येकाला, फक्त आपल्याला त्याचं उत्तर कळत नाही की हे आहे उत्तर, याच एवढाच फरक आहे. म्हणून तुम्हाला जो पण थॉट येईल, आता इथे मी म्हटलं की तुम्हाला काय बघायचंय आकाशिक मध्ये, की माझ्या लाईफ मध्ये हे हा प्रॉब्लेम आहे, एक प्रॉब्लेम, याचं रिझन मला बोला, याचं रिझन मला पाहिजे आहे याच्यामध्ये. म्हणून तुमचा प्रॉब्लेम 3 वेळा बोला, बुक ओपन करा आणि बघा काय दिसतंय. जो थॉट येईल, जे काही असेल ते समजायचं, हे तुमचं उत्तर आहे. आता तुम्ही आज स्वतःचं आकाशिक करा, रात्री किंवा उद्या सकाळी, दिवसभरात. उद्या संध्याकाळी आपलं सेशन आहे, तोपर्यंत प्रत्येकाचं काहीतरी उत्तर येऊ दे. ठीक आहे? हा, आता कळेल तुम्हाला. आणि आता होईल पण तुमचं, ज्यांना वाटतं की माझं नाही होते, की का हा इश्यू, मला हा हेल्थ इश्यू आहे, याचं कारण काय. तुम्हाला जे पण समोर दिसेल काहीच अर्थ नाहीये त्याला, असं वाटेल, पण त्या मागे काहीतरी रिझन असेल. म्हणून मी म्हटले जर्नलिंग करा, लिहून ठेवा. त्यामध्ये उत्तर मिळणार, असं होणार नाही तुम्हाला उत्तर मिळणार नाही. तुम्हाला काहीतरी दिसेल, आतून आवाज येईल, तुम्हाला फील होईल. कोणाला इमोशन्स फील होतात, काहीच दिसत नाही, ऐकू येत नाही, काही नाही, पण आतनं फिलिंग येते, असं होईल. म्हणजे वाईट वाटेल, रडायला येईल, हे पण होतं, पण काहीतरी त्याचं कारण असतं त्यामागे. असं हळूहळू हळूहळू तुम्हाला समजेल. इयर दिसलं म्हणजे त्या इयरशी काहीतरी कनेक्शन आहे तुमचं. ठीक आहे? तर इथे एवढंच सांगायचं की काही ना काहीतरी तुम्हाला दिसणार. पुढे तुम्ही बघायचं, प्रश्न विचारा, मी मेल होते की फिमेल होते. पटकनचे उत्तर मेल, मला समजायचं मी मेल होते. ओके, मी काय केलं होतं ज्यामुळे मला आज असं फायनान्शियल ट्रबल येतोय. काहीतरी तुम्हाला कळणार, काहीतरी दिसणार. फक्त विश्वास ठेवा. तुम्ही जेव्हा विश्वास ठेवाल ना, तेव्हा तुम्ही एक स्टेप अजून पुढे जाल. पण असं वाटलं ना मला काहीच दिसत नाही, तर तुमची एनर्जी अजून ब्लॉक होईल. काहीतरी दिसलं म्हणजे समजा तुम्हाला दिसतंय, हळूहळू हळूहळू होणार. ज्यांना समोरनं असं वाटतं ना शक्तिपात मिळाला नाहीये, त्यांना ऑलरेडी शक्तिपात दिलेला आहे. तुमची नावं आहेत माझ्याकडे, नावांवरनं शक्तिपात झालेला आहे, काळजी करू नका. आणि मेटाट्रॉनच्या हातामध्ये मी ते दिलंय. सगळ्यांना माहिती, मेटाट्रॉनला माहितीये की किती लोकांना शक्तिपात द्यायचा आहे. मी विसरले तरी मेटाट्रॉन देईल तुम्हाला, असं आहे. वाक्य फ्लॅश झालं पाहिजे असं नाहीये. ठीक आहे, वाक्य फ्लॅश नाहीये. तुम्हाला आवाज येईल किंवा तुम्हाला फील येईल. आता मी सांगते, जेव्हा मी एक्सेस करते ना, मी या सगळ्या स्टेप्स नाही करत, कारण एकदा तुम्ही त्यामध्ये प्रो झालात की या स्टेपची गरज नाही. नुसती प्रेयर बोलता बोलता डायरेक्ट ओपन होतं एक्सेस, डायरेक्ट एक्सेस मिळायला स्टार्ट होतं. अर्धी पण प्रेयर कंप्लीट न होता होता मिळतो. एवढं असतं, पटापट उत्तर येतात. ठीक आहे, मी नंतर तुमचे चॅट वाचून आन्सर देईन पटापट. ठीक आहे, सगळे तुम्ही क्वेश्चन विचारायचे जे तुम्हाला विचारायचं, आणि मेन क्वेश्चन लिहून ठेवा. महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे की माझ्या मृत्यूच्या वेळेला माझा थॉट काय होता, शेवटचा थॉट काय होता, मृत्यूच्या वेळेला शेवटचा विचार काय होता. मृत्यूच्या वेळेला शेवटचा विचार काय होता हे विचारायचे. आणि तो विचार बघा काय होता. ठीक आहे, इथपर्यंत झाल्यावर तुम्हाला डोळे उघडावे लागतील. आणि त्यानंतर तुम्हाला मी 4 इम्पॉर्टंट प्रेयर दिल्यात बघा. तुमच्या नोट्स मध्ये बघा, 4 इम्पॉर्टंट प्रेयर्स अशा दिल्यात बघा.
एकच मिनिट. फॉरगिवनेस प्रेयर आहे, त्यानंतर प्रेयर टू क्लिअर द 4 prayers टू वर्क विथ वेन हिलिंग द आकाशिक रेकॉर्ड्स. मिळाल्या? त्याच्यात एक फॉरगिवनेस आहे, दिलेत तुम्हाला मी 4 prayers. नाही कॉर्ड कट नाही, मी 4 प्रेयर आहेत बघा. फॉरगिवनेस, प्रेयर टू क्लिअर फिजिकल ब्लॉक्स, प्रेयर टू क्लिअर अदर्स एनर्जीज. दिलेत? नाही दिलेत का? ओके, मी शेअर करते मग. क्लिअर एंटिटीज, ओके ते दिलेत का? ओके, या नाही. टू क्लिअर अदर एनर्जीज आहेत 4 प्रेयर्स आहेत ना? नाही आहेत, काही म्हणतात आहेत. फॉरगिवनेस प्रेयर आहे फर्स्ट. फॉरगिवनेस तर सगळ्यांनाच दिली आहे मी. डिवाइन स्पिरिट सोर्स प्लीज मूव मी इनटू अ स्टेट ऑफ फॉरगिवनेस, ही एक प्रेयर आहे. दुसरी प्रेयर टू क्लिअर फिजिकल ब्लॉक्स दिली आहे. काही म्हणतात दिली आहे, काही म्हणतात नाही. फॉरगिवनेस सगळ्यांकडे. हा, फिजिकल बॅरियर्स आहे काय, काही जण सांगतायत दिली आहे मी. दिलेली आहे. जरा ग्रुपवर शेअर करा स्क्रीनशॉट काढून तेवढ्या पोर्शनचा, ज्यांना शेअर करता येईल. टू क्लिअर एंटिटीज नाही, टू क्लिअर अदर एनर्जीज. हो देणार. $27 पेजेसची PDF आहे, त्यामध्ये दिलेली आहे ही प्रेयर. आहेत सगळे, आता म्हणतात आहेत. 27 पेजवर बघा. कोणाकडे नाहीये? ग्रुपवर PDF पाठवलेलं आहे. ग्रुपवर PDF पाठवलेलं आहे, त्यामुळे प्रत्येकाकडे ते आहे. फक्त अर्ध्याने बघितलेलं नाही, बाकी काही नाही. आता आहे सगळ्यांना. ज्यांच्याकडे आहे त्यांनी जरा तिकडचा तेवढा स्क्रीनशॉट पाठवा आणि ग्रुपवर शेअर करा. पाठवले, चेक करा. फर्स्ट आहे फॉरगिवनेस, सेकंड आहे प्रेयर टू क्लिअर फिजिकल ब्लॉक्स, थर्ड आहे प्रेयर टू क्लिअर अदर्स एनर्जीज, फोर्थ आहे प्रेयर टू क्लिअर एंटिटीज अँड एनर्जी पॅटर्न्स. या 4 प्रेयर्स आहेत. मेन ग्रुप मध्येच
डिस्कशन ग्रुपमध्ये नाही, पीडीएफ हे मेन ग्रुपमध्येच पाठवलेलं आहे. पीडीएफ मध्ये बघा. ओके, परत एकदा शेअर करा कोणी करत असेल तर, ज्यांना नाही माहिती त्यांच्यासाठी. हा, तर या 4, मग तुम्ही डोळे उघडायचे आणि तुम्ही, ओके, पेज नंबर 24 वर आहे, आरती मॅडमनी सांगितले. हा, तर तुम्ही काय करायचंय, नंतर डोळे उघडा आणि ह्या 4 प्रार्थना बोलायच्या आहेत. ओके, ओनली फॉर ऍडमिन आहे का? मी करते. काय प्रॉब्लेम आहे माहितीये का, मला ओनली फॉर ऍडमिन करण्याची इच्छा नसते, पण करावं लागतं मला, तर सगळ्यांनाच माहितीये प्रॉब्लेम काय आहे. असं डिस्कशन सुरू होतं. आकाशिक, ठीक आहे, मी करते, त्यावर टाका, सेंड करा. ठीक आहे, मी केलेलं आहे, त्यावर शेअर करू शकते. बरोबर. तर तेव्हा नंतर तुम्ही काय करायचंय, तुमचं मृत्यूच्या वेळी शेवटचा थॉट काय होता हे बघून झालं की तुम्ही डोळे ओपन करायचे आणि त्यानंतर तुम्ही या 4 प्रेयर बोलायचे आहेत. हो हो, मी करणार आहे नंतर ऍडमिन कंट्रोल. आता काय शेअर करायचं त्यासाठी ओपन ठेवलंय. ठीक आहे, 4 प्रेयर बोलायचे तुम्ही, या 4 प्रेयर बोलायचे. त्यानंतर आर्कएंजल मेटाट्रॉनला तुम्हाला विचारायचं आहे, लिहून घ्या. 4 प्रेयर बोलून झाल्यावर शीतल मॅडम, आपण बघू शकतो दुसऱ्यांचं सुद्धा बघताना त्यांचे शेवटचा थॉट काय होता हे आपण बघू शकतो. म्हणून म्हटलं की तुमच्या थॉटवर विश्वास ठेवा, तुम्हाला हे हळूहळू दिसेल. म्हणून पहिलं स्वतःचा आकाशिक तुम्ही करा, दुसऱ्यांचं करता नाही. त्यांचा मृत्यूच्या वेळी काय, हा प्रश्न तुम्ही विदाऊट एनी लॉजिक, आपल्याला दिसेल का नाही हा प्रश्न जर मनात आला तर तुम्हाला नाही दिसत. तुम्ही विश्वास ठेवा की मला हे दिसेल. मग तेव्हा जस्ट तुम्ही सांगा की शेवटच्या वेळेस त्या व्यक्तीचा थॉट काय होता, हे तुम्ही विचारा, तुम्हाला दिसेल. दिसतो दुसऱ्यांचाही आपल्याला, कारण म्हणून त्या व्यक्तीच्या परमिशनने हे क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत, हे इम्पॉर्टंट आहेत पुढे प्रोसेस करण्यासाठी आपल्याला, की ऍटलिस्ट कळतं आपल्याला एवढं तरी की ही फिमेल होती आणि हे आहे. मग त्यातनं तो काय लेसन शिकलाय हे समजतं, त्या व्यक्तीला लेसन काय शिकायचा होता हे समजतं. दुसऱ्यांना प्रेयर्स या नाही द्यायच्या आहेत. आता आधी आपण दुसऱ्यांना बाजूला ठेवूया थोड्या वेळासाठी, पहिले आपण स्वतःचा एक्सेस घेऊया. ठीक आहे, पण जेव्हा तुम्ही दुसऱ्यांचं कराल तेव्हा त्यांना या 4 प्रेयर बोलायला द्यायच्या आहेत, त्यावेळेला नाही. तेव्हा तुम्ही आकाशिक त्यांचं घेता, दुसऱ्यांचं करता, तेव्हा नाही द्यायचंय त्यांना. तुम्हाला प्रॅक्टिससाठी रोज फक्त फॉरगिव्हनेसची प्रेयर द्यायची 90 डेज साठी. आणि त्यांना बोलायला कुठल्या प्रेयर द्यायच्या ते मी सांगते. स्वतःचा करताना ह्या 4 प्रेयर्स आहेत त्या बोलायच्याच. त्यावेळेला आज आपण आपलं घेऊ, उद्या मी दुसऱ्यांसाठीच सांगते काय कर. कधी कधी मी एनर्जी मध्ये खूप अपडेट होत असतात, मी एक्सेस घेऊन सांगत असते की काय करायला पाहिजे, अजून कसं घेऊ. इथे मी तुम्हाला अशा स्टेप्स सांगते. त्यामुळे
नेहमी वेगळे दिसायला तुम्ही प्रत्येक वेळी बसणार. आधी माझ्या स्टेप पूर्ण होऊ दे, थांबा. तर ठीक आहे, आर्कएंजल मेटाट्रॉनला आपण विचारायचं मग की आता समजा तुम्हाला काही दिसलं की तुम्हाला खूप हजबंड वाईफ मध्ये तुम्हाला खूप निगेटिव्ह तुमचं पॅटर्न होतं. म्हणजे या लाईफ मध्ये वाद होतोय तर पास्ट लाईफ मध्ये तुम्ही त्या पार्टनरला फसवलेलं होतं, म्हणून तुम्हाला तो आता या लाईफ मध्ये आला आणि तो तुम्हाला असं त्रास देतो आहे. हे तुम्हाला दिसलंय. हे एक लाईफ दिसलं. रिलेशनशिप, आत्ताच्या रिलेशनशिपचा हा प्रॉब्लेम तुम्हाला त्यामध्ये दिसला. तो दिसल्यानंतर तुम्ही डेथच्या वेळेला काय होतंय हे सगळं विचारलं, या 4 प्रेयर म्हणालात. त्यानंतर आर्कएंजल मेटाट्रॉनला म्हणायचं की आर्कएंजल मेटाट्रॉन, माझे असे अजून किती लाईफ आहेत या प्रॉब्लेमशी रिलेटेड, असे अजून किती लाईफ आहेत, कारण त्याचं काहीतरी मेन रूट कॉज असेल, मूळ कारण कुठेतरी असेल ना. मग पास्ट लाईफ मध्ये पण त्या व्यक्तीने त्याला का फसवलं, मग त्याचं अजून कुठलं तरी पास्ट लाईफ असेल. म्हणून आर्कएंजल मेटाट्रॉनला विचारायचं की असे किती रिझन, म्हणजे किती जन्म आहेत ज्याचं कारण, या प्रॉब्लेमचं कारण त्यामध्ये आहे. जर तुम्हाला मेटाट्रॉनने सांगितलं की 4 जन्म आहेत अजून, तर तुम्ही त्यावेळेला सोल कॉन्ट्रॅक्ट चेंज नाही करू शकत. लिहून घ्या हा पॉइंट. 3च्या वरती नंबर आला, 3 आहे 4 आहे असं सांगितलं, म्हणजे 1 आणि 2 ठीक आहे, पण 3, 4 आहेत, तुमचे 8 लाईफ आहेत अजून, 10 लाईफ आहेत अजून, ज्यामध्ये ह्या तुमचं रिझन आहे त्या जन्मामध्ये प्रॉब्लेमचं. तर त्या वेळेला, म्हणजे कुठल्या वेळेला, ज्या वेळेला तुम्ही आकाशिक एक्सेस करताय त्यावेळी तुम्ही कॉन्ट्रॅक्ट चेंज करू शकत नाही. त्यावेळी तुम्ही कॉन्ट्रॅक्ट चेंज करू शकत नाही. आज आपण हे सेशन आकाशिक हिलिंगचं घेतोय. पुढच्या स्टेप्स आहेत या आकाशिक हिलिंग आहे, कॉन्ट्रॅक्ट चेंज करणं म्हणजे. तर तुम्ही चेंज करू शकत नाही. 4, 5, 7, 8, 10 कितीही, 3च्या पुढे किंवा 3 पासून जर तुमचे लाईफ असेल तर त्या 1, 2 असेल तर ठीक आहे, तिथे तुम्ही सोल कॉन्ट्रॅक्ट दुसरा लाईफ पण बघून चेंज करू शकता. पण 8, 10 असतील तर तुम्हाला असे किती जन्म, आता बाजू मग दिवसभर ते जन्मच बघत राहाल समोरच्याचे किंवा स्वतःचे. तसं नसतंच करायचं. एक जन्म बघितल्यानंतर तुम्ही आता हे आकाशिक हिलिंग करताय, राईट. आकाशिक हिलिंग करताना तुम्ही पहिल्यांदा त्याचा एक जन्म बघाल, स्वतःचा एक जन्म बघाल, त्या जन्माला हील कराल. त्यावेळेला हील करण्यासाठी तुम्ही काय करताय, प्रेयर बोलताय, फॉरगिवनेस प्रेयर बोलताय रोज 11 वेळा. ही बोलून झाल्यावर 15-20 दिवसाचा गॅप देताय आणि मग पुन्हा स्वतःच सेम प्रॉब्लेमचा, आता मला दुसरं असा जन्म दाखवा जिथे ह्या जन्माचा इश्यू आहे, मग त्याला पण आपल्याला क्लीन करायचं. क्लिअर? इथपर्यंत क्लिअर आहे का नाही समजत आहे? क्लिअर? तर आता एक जन्म तुम्ही पाहिला की हे रिझन आहे, डेथ पाहिली, इश्यू सांगितला, तर आर्कएंजल मेटाट्रॉनला विचारायचंय असे किती जन्म आहेत ज्यामध्ये माझा हा प्रॉब्लेम आहे. त्या जन्मामध्ये त्यांनी सांगितलं जास्त आहे, तर तुम्हाला तुमचे तेवढे जन्म परत परत बघायचे, पण त्याच एकाच सिटिंग मध्ये नाही. एक जन्म पाहिला इनफ. एक जन्म पाहिला, तुम्ही डोळे उघडले, शेवटचा थॉट वाचला, ऐक बघितला, डोळे उघडले, 4 प्रेयर तुम्ही या बोलायच्या डोळे ओपन करून. डोळे ओपन करून पाहिलं, आर्कएंजल मेटाट्रॉनला तुम्ही विचारलं की अजून किती पास्ट लाईफ मला बघायचे आहेत. जास्त पास्ट लाईफ दिसले तर तुम्ही सोल कॉन्ट्रॅक्ट मध्ये चेंज त्यावेळी नाही करू शकत, ते तुम्हाला थांबावं लागेल. शेवटचा जन्म बघेपर्यंत थांबावं लागेल. ऍटलिस्ट 10 दिवसाचा तरी गॅप तुम्हाला ठेवायचा आहे नेक्स्ट लाईफ बघण्यासाठी. आणि प्रत्येक वेळी प्रत्येक पास्ट लाईफ बघून तो जन्म तुम्हाला रिझॉल्व्ह करायचा आहे. नुसतंच बघून काय करायचंय,
त्याला तुम्हाला हील करायचंय, तेव्हा ते तुमच्या आतमधनं कम्प्लिटली हील होणार. आणि प्रत्येक जन्म तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला फील होईल किंवा तुम्ही बघण्याचा प्रयत्न करा की ह्यातून तुम्ही काय शिकलात. आता हील करतानाच्या स्टेप्स काय असतील, तुम्ही विचारलं आर्कएंजल मेटाट्रॉनला अजून किती जन्म आहेत, ओके इतके जन्म आहेत, ठीक आहे. आता तुम्ही काय करणार, जे पेज आहे आकाशिक बुक मध्ये तुमचं, एक तर ते पेज मी जसं म्हटलं की तुम्ही तुमची इमॅजिन करायची की तुमची कॉर्ड त्याच्याशी कनेक्ट आहे, ती कापून टाका. आर्कएंजल मायकलला बोलवून की आर्कएंजल मायकल प्लीज या आणि माझ्या या जन्माचा हा जो प्रॉब्लेम मी पाहिलाय, माझ्या या प्रॉब्लेमशी कनेक्टेड ही जी कॉर्ड आहे ही माझ्या आकाशिक बुक मधनं परमनंटली कट करा. आर्कएंजल मेटाट्रॉन काय करणार, त्यांच्या तलवारीने तुमच्या कॉर्डला आकाशिक बुक मधनं कट करून टाकणार. याच्या पुढची नेक्स्ट स्टेप मी आज तुम्हाला थोडं ऍडव्हान्स शिकवते म्हणून एक एक स्टेप त्यात वाढते. ते पान तुम्ही फाडून टाका, फाडून टाका आणि फेकून द्या किंवा तिथे बर्न करून टाका. क्लिअर, इथपर्यंत क्लिअर. आर्कएंजल मायकल, आर्कएंजल मायकलला आपण कॉर्ड कटिंग साठी बोलवतो. आर्कएंजल मायकलला आपण कॉर्ड कट करण्यासाठी बोलवणार. आर्कएंजल मायकल प्लीज या आणि माझी ही निगेटिव्ह कार्मिक कॉर्ड जी आहे, जी माझ्या लाईफमध्ये प्रॉब्लेम क्रिएट करत आहे, जे या आकाशिक बुक मध्ये हे कर्म आहे, याची कॉर्ड तुम्ही कट करा. किती जणांना कन्फ्युजन वाटतंय? आर्कएंजल मायकलला फाडायला नाही सांगायचंय ते पान. आर्कएंजल मायकलचं काम आहे कॉर्डला कट करणं, कारण त्यांच्या हातात तलवार असते. हा पॉइंट लक्षात ठेवा. आर्कएंजल मायकलच्या हातामध्ये ब्ल्यू स्वॉर्ड आहे आणि सांगायचं की आर्कएंजल मायकल प्लीज ही निगेटिव्ह कार्मिक कॉर्ड जी माझ्या आकाशिक रेकॉर्डला कनेक्ट आहे, माझ्या या प्रॉब्लेमची, या जन्माची, ती परमनंटली कट करा. मग ते कट करणार. कट केल्यानंतर तुमची कॉर्ड तर कट झाली, मग तुम्ही जे पेज आहे ते फाडून टाका. फील करा की तुम्ही फाडताय ते आणि डिवाइन फायर मध्ये टाकून द्या, जळताना बघा. म्हणजे तिथे जे लिहिलेलं तुम्ही लिहून आलेलं आहात, बुक मध्ये जे लिहिलंय, छापलेलं आहे तुमच्या, ते तुम्ही परमनंटली डिलीट केलं त्या लाईफला. क्लिअर, क्लिअर, ओके. याच जन्माची, जे तुम्ही एक जन्म बघायचा आहे, डायरेक्ट 10 जन्माचं कुठलं असेल ते कट नाही करून टाकायचंय, एक एक जन्म बघून त्याला रिझॉल्व्ह करायचंय. तिथे तुमचं प्रॉपर आकाशिक होतं. एक जन्म पाहिला, तुम्हाला वाटलं की इथे त्या, आता ह्या जन्माला आपण क्लिअर करूया. आणि तुम्हाला दिसणार, असं नका बोलू की आम्हाला नाही दिसत, काहीतरी दिसेल. नाही दिसलंच तर तुम्ही आहात ना, प्रे करा की हा जो माझा प्रॉब्लेम आहे, या प्रॉब्लेमचं जे कर्म या बुक मध्ये लिहिलेलं आहे, आर्कएंजल मायकल त्याला परमनंटली कट करा. माझ्या या कॉर्डला परमनंटली कट करा. आणि आर्कएंजल मायकल ते कटच करणार आहेत ते कर्मांची कॉर्ड, आणि तुम्ही पण ते फाडून टाकणार आहे आणि फेकून द्या. जरी नाही दिसलं तरी, ज्यांना नाही दिसत त्यांना टेन्शन आलं असेल, मग आम्ही कसं कट करणार ते कर्म. पण तुम्हाला प्रॉब्लेम माहितीये, त्याचं कर्म त्यात आहे. ते केल्यानंतर तुम्ही 10-15 दिवस वेट करा, बघा परिस्थितीत काय बदल दिसतोय. तुम्हाला चेंजेस 100% दिसतील. कधी? 90 डेजच्या प्रेयर नंतर. कुठल्या? आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय लव्ह यू, थँक यू.
ओके, ह्या प्रेयर नंतर ही प्रेयर रात्री 11 वेळा 90 डेज म्हणायची. त्यामध्ये तुम्हाला चेंजेस दिसायला लागते. तुमचं इम्प्रिंट ऑटोमॅटिकली क्लिअर होते. त्यामध्ये तुमचं आकाशिक पण होत राहील. 10-10 दिवसांनी स्वतःचे जन्म तुम्ही बघाल. इथपर्यंत कळलं? त्यानंतर आता कॉर्ड कटिंग झालं. त्यानंतर तुम्हाला काय करायचंय, जायचंय. गुड गीता मॅडम, गुड. की व्हिज्युअलायझिंग होत नाहीये पण तरी पण प्रोग्रेस आहे. कारण होणार, कारण तुम्ही जी करताय ते तिथे प्रोसेस सुरू होते लगेचच. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला क्रिस्टल मिळालेलं आहे. तुम्ही तुमचं न्यू कॉन्ट्रॅक्ट लिहायचंय. मस्तपैकी बुक घ्या, त्या बेंचवर जाऊन बसा. तर तिथे ज्या टेबलवरती तुम्ही टेबलवरती जे क्रिस्टलचं पेन ठेवलेलं आहे, जो बॉल ठेवलेला आहे, त्या बॉलला हातामध्ये पकडा. कारण त्यातनं तुम्हाला एनर्जी पास होईल क्रिस्टलच्या बॉलमधून. म्हणून एका हातात बॉल पकडा आणि एका हातात त्या क्रिस्टलच्या पेनने बुकमध्ये न्यू कॉन्ट्रॅक्ट लिहा. की मला जो लेसन शिकायचा होता तो मी शिकलेली आहे. मी तुम्हाला एकच मिनिट सांगते. आणि त्यापुढे तुम्हाला काय चेंजेस हवेत आयुष्यामध्ये, की मी हा लेसन या व्यक्तीबरोबर शिकलेली आहे आणि आता माझ्या लाईफमध्ये या व्यक्तीबरोबरचं माझं कर्म कंपॅशनने, ग्रॅटिट्यूडने पुढे कंटिन्यू होऊ दे. आणि जे आहे फायनान्शियल आहे, तर तुम्ही तुमचे बिलीफ, मी एक सांगते, लाईफमध्ये फायनान्शियल प्रॉब्लेम येण्याचं कारण असतात आपले बिलीफ सिस्टीम्स. एकतर पास्टच्या मेमरीमधनं ते आलेले असतात आणि आता आपल्या माइंडमध्ये जे बरेच लहानपणापासून आपण बघितलेले आहेत बिलीफ्स, की पैसा वाईटच असतो, पैसा नात्यांना बिघडवतो. आपण खूप जण ऐकतो हे असं. अंथरूण बघून पाय पसरावे, हे जे सगळे बिलीफ सिस्टीम आहेत, यामुळे पैशांचे प्रॉब्लेम्स येतात. माझ्याकडे जास्त पैसा आला तर मग 10 जण अजून तो पैसा माझा बघतील आणि मला नजर लागेल. मागणारे व्यक्ती माझ्याकडे पैसा जास्त आहेत. हे जे आपण एक जजमेंटल होतो ना, त्यामुळे आपल्याला ब्लॉकेजेस येतात. ही वस्तू मी कधी अफोर्ड करूच शकत नाही, हे महाग आहे, याचा भाव जास्त आहे, आपण बार्गेनिंग करणं, हे जे सगळे सिस्टीम आपल्या माइंडमध्ये आहेत, त्यामुळे आपण देताना पण खूप किरकिर करून देतो बऱ्याच वेळेला. मी सगळ्यांना नाही म्हणते असं, मी एक ह्युमन सायकोलॉजी सांगते. खूप किरकिर करून देतो, अरे द्यावं लागतंय. आपल्याला पाहिजे असेल तेव्हा आपण इच्छा ठेवतो की अबंडन्स मध्ये भरभरून मिळावं, पण देताना हा व्यक्ती एवढे पैसे घेतोय, देताना आपल्याला खूप त्रास होतो. तिथे तुम्ही स्वतःसाठीच एक इनविजिबल वॉल क्रिएट करता. पण देताना पण आपण असं देताना अनकंडिशनली दिलं ना, की आपल्याला मिळताना पण भरपूर मिळतं. त्यामुळे मनीचे खूप रूल्स आहेत. ऍक्च्युली मनी एनर्जीचे खूप नियम आहेत आणि त्या नियमाने आपण एनर्जीला फॉलो केलं ना, पैसा कुठूनही कधीही कसाही आपल्याकडे येतो. तो थांबत नाही, कधीच थांबत नाही. आता फॉर एक्झाम्पल इथे मी दिलेलं आहे नोट्समध्ये बघा,
रिराईट द सोल कॉन्ट्रॅक्ट इन डिसफंक्शनल रिलेशनशिप हा पार्ट आहे त्यामध्ये. सोल कॉन्ट्रॅक्टला परत लिहिणं आहे. बघा सगळ्यांनी आहे नोट्समध्ये. तर ह्याच्यामध्ये तुमचं रिलेशनशिप नात्यांमधलं आहे, आई वडिलांबरोबर आहे, भावंडांबरोबर आहे, समाजाबरोबर आहे, तुमच्या करिअरशी आहे, प्रोफेशनशी आहे, मनीशी आहे, प्रत्येकाशी आपलं नातं आहे. क्लिअर? तर फॉर एक्झाम्पल, तर तुम्ही तुमचं सोल कॉन्ट्रॅक्ट लिहित आहात. इकडे दिलेलं आहे कशा प्रकारे लिहायचंय. डिवाइन एनर्जीज, गार्डियन एंजल्स, Akashic record keepers, my respected ancestors, and the creator of this universe. In gratitude and love, I now ask upon to rewrite my soul contract with ब्रॅकेट मध्ये तुम्ही लिहा कशा बरोबर, कुठल्या व्यक्ती बरोबर जे लिहायचे, मनी बरोबर. पेज नंबर माझ्याकडे जे आहे, माझे नोट्स आहेत ते पेज नंबर डिफरंट आहेत. तुम्हाला मी दिले ते मी बनवून दिले स्पेशल, त्याचे पेज नंबर डिफरंट आहेत. पॉइंट्स दिलेत बघा, मला वाटतं 16 नंबरचा पॉइंट आहे हा. म्हणून पीडीएफ मी म्हटलं तुम्ही नोट्स असे बाइंडिंग करून वगैरे घ्या, स्पायरल हे असतं ना तसं, तुम्हाला व्यवस्थित काढता येईल ते. त्याच्यात दिलेलं आहे. तर नेम ऑफ द पर्सन विथ होम यू हॅव अ डिसफंक्शनल रिलेशनशिप किंवा थिंग्स, ठीक आहे. त्यानंतर ब्रॅकेट कम्प्लीट, म्हणजे त्या व्यक्तीचं किंवा वस्तूचं जे पण तुम्हाला घ्यायचं नाव घ्या. त्यानंतर बोलायचं आहे द लर्निंग, कारण आपण लेसन शिकण्यासाठी परिस्थिती निवडतो. द लर्निंग दॅट this person wants to teach me be integrated into me now with ease and grace. Our relationship is now free from all this teaching towards each other and is restarting now based on love, compassion and gratitude. I ask upon this with love, compassion and gratitude. It is done. Thank you. हे तुम्ही लिहा, ठीक आहे. आता तुम्हाला असं वाटतंय की हे मला आठवत नाहीये, हे कसं लिहू मी. सोल कॉन्ट्रॅक्ट पेज नाही आहे. रिराईट द सोल कॉन्ट्रॅक्ट मिळालं कोणाला, ज्यांनी समोर बुक ठेवले? नाही मिळालंय? ओके, मी तुम्हाला 16 पॉइंट पाठवून देईन, कारण मी 16 पॉइंट पाठवून, 16 नाहीये, जास्त पॉइंट आहेत, 19 पॉइंट आहेत. मला वाटतंय मी पाठवले, ठीक आहे. बघूया, मी तुम्हाला परत पाठवते. ते स्पेशल पॉइंटचे पाठवते मी, मराठी आणि इंग्लिश दोन्ही पाठवते. पण आता तुम्हाला सोल कॉन्ट्रॅक्ट लिहायचंय, तर तुम्ही लिहिणार की मी माझे सोल कॉन्ट्रॅक्ट इथे बदलत आहे. या व्यक्तीबरोबर यापुढे माझं रिलेशनशिप जास्त कंपॅशन आणि ग्रॅटिट्यूडने जात आहे. जे कर्म माझ्या बरोबर आलं ते मला त्या सिच्युएशनने, त्या परिस्थितीने मला काहीतरी शिकवलं आणि मी त्यातून माझं लेसन शिकलेली आहे. यापुढे माझं या व्यक्तीबरोबरचं नातं विथ लव्ह अँड कंपॅशनेट जाणार आहे, प्रेमाने आणि आदराने जाणार आहे. म्हणून त्या व्यक्तीबरोबर आपण ते कर्म तोडत नाही, कंपॅशनने पुढे घेऊन जातो. इथे आपण कर्म अर्धवट ठेवत नाही. आणि जेव्हा आपण इथे कॉन्ट्रॅक्ट मध्ये चेंज करतो की आपण या व्यक्तीबरोबर हे नातं पुढे देऊन कंपॅशनने करत आहोत. रिलेशन ब्रेकच झालं असेल तर तुमचं सोल कॉन्ट्रॅक्ट तुटलेलं आहे. मग फक्त तुम्ही ज्या व्यक्तीला हर्ट केलं असेल काही कळत नकळत, तर त्याची माफी मागा, बस. रिलेशनशिप ब्रेक झालंय म्हणजे तुमचं सोल कॉन्ट्रॅक्ट आकाशिक मध्ये पण ब्रेक झालंय.
बघा, सर्वेश सरांनी शोधून काढलंय 130 पेजेसच्या PDF मध्ये पेज 126 वर आहे. कारण मला आठवत होतं की मी हे दिलेलं आहे. कारण हे इम्पॉर्टंट पॉइंट आहे, देणार नाही असं होणार नाही. त्याच्यामध्ये 16 बघा, मराठीत इंग्लिश नोट मध्ये नाहीये, असायला पाहिजे. बरं, मी पाठवते. रिलेशन मध्ये स्वतःला तुम्हालाही त्रास झालेला आहे म्हणजे तुमचं ते कर्म आहे. 2 व्यक्तींमध्ये जो सफर होतो कर्म त्याची असतात. ठीक आहे, मी इंग्लिश नोट मध्ये नाहीये, मराठी नोट्स मध्ये आहे. मग मी इंग्लिश मध्ये आहे ते तुम्हाला डायरेक्ट पाठवते. 4 प्रेयर मराठीत नाही, इंग्लिश मध्ये आहेत. बरं, त्या पण मी मराठीत पाठवते. जे नाहीये ते मला सांगा. मी ग्रुप ओपन ठेवते, पण ग्रुपवर उगाच नको त्या गप्पा नका करू. काय होतं माहिती का, एक व्यक्ती लिहितो त्याच्यावर 10 जणांचे रिप्लाय, हा प्रॉब्लेम होतो. आणि त्यामुळे मला काही इम्पॉर्टंट पाठवायचं असेल तरी माझी इच्छा होत नाही पाठवण्याची. बघा, सुधा मॅडमनी सांगितले 27 पेजवर आहे. चेक करा. इंग्लिश नोट मध्ये आहे का सुधा मॅडम? तुम्ही बघितलं? ओके, इंग्लिश मध्ये नाही. बरं, मी पाठवते, काळजी करू नका, कोणी पाठवते. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. तर तुम्ही सोल कॉन्ट्रॅक्ट बदलणार आहे. तुमच्या शब्दामध्ये लिहिलं तरी चालेल की मी माझा हा धडा शिकलेली आहे, हा लेसन शिकलेली आहे, मला जे शिकायचं होतं ते मी पूर्णपणे शिकले आहे, मी माझ्या कर्माने ऍक्सेप्ट करत आहे आणि आता यापुढे या व्यक्तीबरोबर माझं रिलेशनशिप असं राहील, कंपॅशन प्रेमाचं राहील. ओके, आता दुसरा प्रश्न आला, मनी. बघा, जॉब, सक्सेस, करिअर, प्रोफेशन, इथे प्रॉब्लेम येत आहेत. म्हणजे तुमचं फायनल डेस्टिनेशन काय असतं? आपण कोणाची सेवा म्हणून जॉब करतो का? नाही. फायनल डेस्टिनेशन मनी आहे. आपण जॉब शोधत आहोत कशासाठी? मनीसाठी. फायनल डेस्टिनेशन मनी आहे, म्हणून डायरेक्ट मनीवर काम करा. जॉब मध्ये सक्सेस मिळू दे लिहिण्याची गरज नाहीये. मनीचा सक्सेस डायरेक्ट कॉन्ट्रॅक्ट मध्ये चेंज करा. क्लिअर? तर तुम्ही तुमच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये अशा प्रकारे चेंज करायचं आहे. कॉन्ट्रॅक्ट लिहायचं आहे. कॉन्ट्रॅक्ट लिहून झाल्यानंतर तुम्ही न्यू कॉन्ट्रॅक्ट बनवलं. न्यू कॉन्ट्रॅक्ट बनवून झाल्यानंतर त्या बुकला रिस्पेक्टफुली बंद करा. हो, दुसऱ्यांसाठी आपणच लिहायचंय. येस, ते नाही लिहिणार, ते काहीच करणार नाही. त्यांना फक्त शांत बसायला सांगायचंय आणि प्रोसेस आपणच करायची त्यांची. आता मी जेव्हा आकाशिक हिलिंग घेते माझी प्रोसेस वेगळी, कारण माझं चॅनल असतं सगळं. त्यामुळे ज्यांचं आकाशिक हिलिंग मी केलंय, हिलिंग एक्सेस नाही हिलिंग, ते इथे असतील तर ते हिलिंग माझी मी वेगळ्या, ते थोडं अजून ऍडव्हान्स आहे, कारण ते डायरेक्ट मला मी चॅनल असते तशा प्रकारे ते माझ्याकडनं थ्रू करून घेतात. पण तुम्ही प्रॉपर वेने तुम्ही अशा प्रकारे करायचंय. ओके, तर त्यामुळे नंतर आपण ते बुक बंद करायचं आहे. सोल कॉन्ट्रॅक्ट लिहिलं तुम्ही, तिथे थँक्यू म्हटलं, बुक घ्यायचं आहे आणि तुमच्या स्पिरिट गाईड कडे द्यायचं आहे. पुन्हा बुक बंद केल्यानंतर ऐका, बुक बंद केल्यानंतर तुम्ही तिथे थोडा वेळ स्पेंड करायचा असेल तुम्हाला, तिथे बसा आणि जे कॉन्ट्रॅक्ट तुम्ही लिहिलेलं आहे ना ते स्क्रीनवर बघा. एखाद्या व्यक्तीबरोबरचं रिलेशनशिप आहे, बघा किती तुमचं रिलेशनशिप छान होतंय, कशा पद्धतीने तुमच्यामध्ये प्रेम निर्माण होते. तुम्ही मनीसाठी लिहिलंय,
तर बघा तुमच्याकडे अनलिमिटेड सोर्स उपलब्ध होतात आणि तुमची वाढत आहे, पैसे तुमच्याकडचे वाढत आहे, मनी रेन शॉवर होत आहे असं बघा. जेव्हा आपण म्हणू ना असं बघा, इमॅजिनेशन सांगतात, फील करा, म्हणजे ऍक्च्युली सबकॉन्शियस माइंडच्या प्रोग्रामिंग मध्ये हे मनीचा जो टॉपिक आहे त्यामध्ये असं सांगितलं जातं NLP मध्ये. फील करा की तुम्ही, NLP म्हणजे न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग, ब्रेनची लँग्वेज. फील करा की तुम्ही तुमच्यावर पैशांचा पाऊस पडतोय. जनरली आपण काय करू, नुसतं मठ्ठासारखं डोळे बंद करून पैशांचा पाऊस बघू आणि असं वाटेल की ह्याने आता मॅनिफेस्ट होणार. असं नाही नसतं. तुम्हाला फील झाली पाहिजे. कधी कुठल्या करन्सीचा स्मेल घेतलाय? कोणी घेतलाय? नाही घेतलाय. हा सेन्स इम्पॉर्टंट असतं. ज्यांनी घेतलाय छान. स्मेल, हाताला टच करून फील करा कसं फील होतं. टेस्ट करा. टेस्ट काय असते? जेव्हा ती एनर्जी तुमच्या सेन्सेस पर्यंत जाते ना, तेव्हा तुमचा ऑरा त्याला अट्रॅक्ट करायला स्टार्ट करतो त्या गोष्टीला. असं असतं. ओके, म्हणून मनी शॉवर त्या स्क्रीनवर जेव्हा तुम्ही बघाल ना, फक्त बाहेर न बघू नका की पैशांचा पाऊस असा असा पडतोय तुमच्यावर, तुम्ही भिजताय. फील करा, त्या फील मध्ये जा की एवढे पैसे मला मिळाले तर मी त्याचं करू काय. कितीतरी मी जेव्हा मी मनी रेकीचे सेशन्स घेतले होते फार आधी, तेव्हा काही ना मी सांगितलेलं की तुम्ही फील करा की तुमच्याकडे पैसे पडतात. काही म्हणते की मॅडम बॅग कमी पडल्या, म्हणजे ते इमॅजिनेशन मध्ये मोठ्या बॅगा पण आणू शकत नव्हते. आमच्याकडे लहान लहान बॅगा होत्या, पैसे त्यात राहत नव्हते. म्हणजे आपण लिमिट, माइंडला दिलेलं लिमिट इथे कळतं की तुम्ही एवढी, मग आपल्या मनात कळणार बापरे एवढी मोठी बॅग मी पकडणार कशी. तुम्हाला अशी तर पकडायची नाही फिजिकली, पण माइंड मध्ये तो थॉट येणार. आणि मी घरामध्ये ठेवून त्याला जागा, काही ना म्हटलं तुमच्या फील करा की तुम्ही कबर्ड मध्ये तर ठेवताय. आमच्या कपाटात जागाच नव्हती ठेवायला, अशी उत्तरं होती. इमॅजिनेशन मध्ये तुम्ही मोठं कपाट घेऊ शकत नव्हता. हा प्रॉब्लेम आहे माइंडच्या लिमिट. माइंडला आपण खूप लिमिट्स दिलेत, इमॅजिन होत नाही त्यामुळे असेल. ओके, तर त्यामुळे रेंज तुम्ही बघताय की मनी रेन आहे, पैशांचा पाऊस पडतोय, तर त्या फिलिंग मध्ये जा की ते स्पर्श होतोय तुम्हाला त्याचा, आणि त्या फिलिंग मध्ये जा की हेच माझ्या लाईफ मध्ये होणार आहे. मग तुम्हाला जॉब मध्ये आहे तर फील करा, जॉब बघताय तुम्ही, जॉब पाहिजे, फायनल डेस्टिनेशन जॉब हवाय. बघा त्या स्क्रीनवर की तुम्हाला लेटर हातामध्ये आले, तुम्ही जाताय, इंटरव्ह्यू दिला आहे, तुम्ही सिलेक्ट झालेले आहात, तुम्ही त्या तुमच्या डेस्कवर बसून त्या कंपनीत काम करत आहात, ज्या पोझिशन हवे त्या पोझिशनवर बसून करतात. 2 काय 4,000% गॅरंटी, हे कधीच फेल नाही जात, कधीच फेल नाही जाणार. एकतर प्रॉब्लेम काय असतो माहितीये का, एकतर आपल्याला आपल्या इमोशनवर कंट्रोल नसतो, आपल्याला स्वतःवर अर्धा विश्वास नसतो हे खरंच होईल का, त्यामुळे प्रॉब्लेम येतो. त्यामुळे आकाशिक मध्ये सगळ्यात मोठी गोष्ट, स्वतःवर जास्त काम करा आणि स्वतःचा विश्वास वाढवा, स्वतःवरचा. जर आपल्याला स्वतःवरच विश्वास नसेल की माझं 50 lakhs मी मंथली इन्कम कमवू शकते, होऊ शकते अर्न, तर ते होणारच नाही, कारण आपल्यावरच आपला विश्वास नाही, तर मन कसा विश्वास ठेवेल त्यावर. असं आहे. क्लिअर? नेक्स्ट, हे सगळं झालं, तुम्ही बुक देऊन टाकलं, तिथे थँक्यू म्हणा, एंजल्सना, स्पिरिट गाईडना, सगळ्यांना थँक्यू म्हणा. थँक्यू म्हणाल्यानंतर तुम्ही जसे गेलेला तसं परत रिटर्न यायचंय. फक्त येताना तळ्यामध्ये जाण्याची गरज नाही, तसंच्या तसं तुम्हाला रिटर्न यायचंय. बाहेर आल्यानंतर, डोळे उघडल्यानंतर काय करायचंय? क्लोजिंग प्रेयर खूप इम्पॉर्टंट आहे, नाहीतर तुमची एनर्जी ड्रेन होत राहणार जर तुम्ही क्लोजिंग प्रेयर नाही म्हणालात.
स्टेप्स आपण इंटेन्शन टाकायचं 21 स्टेअरकेस आहेत. आता विचार करा 21 स्टेअरकेस एक एक उतरताना मी सांगते माइंडची स्थिती, ज्यांना गुडघ्यांचा प्रॉब्लेम आहे ना आणि ते जशा पद्धतीने स्टेअरकेस आत्ता उतरतायत ना तसेच ते त्या स्टेअरकेस पण उतरणार. किंवा पाय दुखतोय तर ते असं मोजू नका 1 2 3 असं मोजायची गरज नाहीये. ठीक आहे, तुम्ही पटापट उतरा. ते जे स्टेअरकेस मी 21 स्टेअरकेस आता उतरत आहे, उतरा पटापट. दुसऱ्या 21 स्टेअरकेस मधनं उतरा, त्या ह्याच्यातनं बाहेर या, गेटमधनं बाहेर या, जसे आत गेल्यात तसे. आणि बाहेर आल्यानंतर क्लोजिंग प्रेयर बोलायचं. क्लोजिंग प्रेयर मध्ये दिलंच आहे, द रेकॉर्ड्स आर क्लोज्ड. क्लिअर? त्यानंतर तुम्ही डोळे उघडा आणि पहिल्यांदा ग्लास ऑफ वॉटर, 1 ग्लास पाणी प्या. एनर्जी आपण खूप आपली जाते, त्यामुळे पाणी प्यायचंच असतं. हो, आकाशिक बघून थकायला होतं. किती जणांना असं वाटलंय की ड्रेन होतो आपण? होतं. त्यामुळे म्हणून ते डिहायड्रेशन होतं ना, त्यामुळे पाणी प्यायचं, खूप पाणी प्या. कुठलंही एनर्जी वर्क केल्यावर पाणी प्यायचंच असतं. ठीक आहे, इथे आपलं हे होतं. हे झाल्यानंतर तुम्हाला रोज कंपल्सरी बोलायचं आहे. ते जे 19 पॉइंट्स ज्यांच्याकडे आहेत, आता मी पाठवेन तुम्हाला, त्याच्यामधले मेन पॉइंट आहेत. उद्या मी सांगते. 6, 7, 8 सॉरी 6, 7 and 9 हे पॉइंट आहेत. हे इम्पॉर्टंट प्रेयर आहेत. ठीक आहे, का? कारण टू रिलीज द सोल पार्ट्स दॅट डोंट बिलॉंग टू यू. आपल्या आतमध्ये बरेच सोल पार्ट्स आहेत इतरांचे, पास्ट लाईफचे पण, जे अडकलेले असतात आपल्या आतमध्ये. त्यामुळे सुद्धा आपल्या बिहेवियर मध्ये चेंजेस होतात. आपल्याला लाईफमध्ये स्टक सिच्युएशन असते. इवन आपल्या फॅमिलीचे, अँसेस्टरचे पण सोल पार्ट्स अडकलेले असतात, दुसऱ्यांचे अडकलेले असतात. आणि हे अडकल्यामुळे सुद्धा आपल्या लाईफवर खूप आघात होत असतो बऱ्याच वेळेला. ज्याला आपण म्हणतो नजर लागलीये, कोणीतरी काहीतरी केलं, आमच्या लाईफमध्ये काहीच चांगलं होत नाही. प्रत्येक वेळी हे निमित्त नसतं, सोल पार्ट्स त्यांचे अडकलेले असतात आपल्यामध्ये. त्यामुळे ते रिलीज करण्यासाठी ही प्रेयर आहे, जी रोज एकदा, बाकीच्या प्रेयर एकदा म्हणायच्या आहेत. त्यानंतर जे टू रिट्राईव्ह युअर सोल पार्ट्स लाईंग एल्सवेअर, मी मागेही सांगितलेलं की आपले सोल फ्रॅगमेंट्स असतात जे कुठेतरी अडकलेले असतात, पडलेले असतात, जिथे आपली चेतना जास्त असते. तर ते चांगले सोल पार्ट्स आहेत, ते परत मिळवण्यासाठी ही प्रार्थना आहे. ती रोज तुम्ही म्हणा. हे दिवसभरात कधी म्हणू किंवा आकाशिक तुम्ही स्वतःचं बघितल्यानंतर हे बोला. दुसऱ्यांचं बघितलं तर त्यांना पण या 3 प्रेयर म्हणायला द्यायच्या. 90 डेजचं फॉरगिव्हनेस पण द्यायचं आणि या 3 प्रेयर पण द्यायच्या. जे व्यक्ती सतत आजारी पडतात ना, अनेक वर्षानुवर्ष ते आजारीच आहेत, त्यांचा सोल पार्ट मिस झालेला आहे, इम्पॉर्टंट सोल पार्ट मिस झालेला असतो. त्यामुळे त्यांना तर हे आवर्जून करायचे. नंतर नेक्स्ट आहे टू रिलीज एनर्जीज ऑफ पीपल यू हॅव टेकन अननोविंगली. 6, 7, 9 मी पाठवणार आहे तुम्हाला, त्याच्यावर पॉइंट सकट आहे. 6, 7, 9 हा पॉइंट लिहून घ्या फक्त. त्याच्यावर मी टिक पण करेन. ते तुम्ही 6, 7, 9 हे 3 पॉइंट तुम्हाला बोलायचे.
हे आकाशिक मधनं बाहेर आल्यानंतर ओके तर कोणाची आपण अननोईंगली एनर्जी घेतो ना, म्हणजे ज्याला आपण नजर लागणे बोलतो, किंवा कोणी आपल्याला हेट्रेट करत आहे, कोणी आपला तिरस्कार करत आहे, कोणी आपल्याला कॉम्पिटिशन कंपॅरिझन करत आहे, आपल्याला माहित नसतं. ऑफिसेसमध्ये वगैरे बिझनेस ह्या अशा प्रकारे हे प्रॉब्लेम होतात. त्यामुळे सुद्धा आपल्या लाईफ स्मूथ जात नाही. त्यासाठी हे आहे, हा पॉइंट आहे, तो एकदा बोलायचा. हे डेली करायचं. ही प्रेयर डेली बोलायची. नववा पॉइंट आहे तो. 90 डेज आहे. 90 डेज का सांगते माहिती का मी? 90 डेजची सायकल ठेवायची. डेली कधीही बोलू शकता. हे 3 पॉइंट. ऍक्च्युली जेव्हा आकाशिक तुम्ही स्वतःचा एक्सेस कराल, आकाशिक एक्सेस केल्यानंतर त्यामध्ये तुम्ही 4 मेन प्रेयर आहेत त्या बोलता डोळे ओपन करून. एक्सेस केल्यानंतर तुम्ही बुक बंद केल्यानंतर क्लोजिंग प्रेयर बोलल्यानंतर हे 4 प्रार्थना करा. हे 3 पॉइंट हे 3 पॉइंट जे आहेत ते तुम्ही बोला. एकदा बोलायचे. हे झाल्यानंतर तुमचं आकाशिकची फर्स्ट सिटिंग कंप्लीट झाली असं समजायचं. आपण प्रेयर रोज बोलायच्या, आकाशिक बघायचंय ते तुम्ही 10-12 दिवसांनी एकदा. आता स्वतःचं आकाशिक रोज नका बघू. आज तुम्ही स्वतःचं आकाशिक केलं, सोल कॉन्ट्रॅक्ट चेंज केलंय, सगळं त्यामध्ये लिहिलंय, सगळं क्लोज केलं, प्रेयर बोलत. ह्या प्रेयर फक्त रोज बोलायच्या. एक्सेस रोज करायचं नाही. तुम्ही इतरांचं करा. आज आईचं केलं, उद्या वडिलांचं केलं, परवा ह्यांचं केलं. मग प्रत्येकाचे 10 दिवसानंतर किंवा 12 दिवसानंतरची तारीख लिहून ठेवा की त्यानंतर ह्यांची येणार आहे. असं तुमची प्रॅक्टिस चालूच राहील. हो फॉरगिव्हनेस आता जी बोलता ती बोलायची आहे विथ होपोनोपोनो. मी होपोनोपोनोचं पण तुम्हाला PDF पाठवीन की आई बरोबर रिलेशन निगेटिव्ह असेल तर कुठली प्रेयर बोलायची, वडिलांबरोबर निगेटिव्ह असेल तर कुठली प्रेयर बोलायची, भावंडांबरोबर असेल तर कुठली, मनी बरोबर असेल तर कुठली, असं वेगवेगळे आहेत. ते करायचंय. ते होपोनोपोनो त्या टाईप मध्ये बोला. हो, एकदा आकाशिक पाहिल्यावर सर्व प्रॉब्लेम नाही पाहायचे. एका वेळेला एकच प्रॉब्लेम घ्यायचा. फायनान्स तर फायनान्स, रिलेशनशिप तर रिलेशनशिप. इथपर्यंत क्लिअर? अशा प्रकारे आकाशिक करायचंय. 10-12 दिवस, 12 दिवसाचा गॅप ठेवा. 12 ते 15 दिवसाचा गॅप खूप इम्पॉर्टंट असतो, कारण आपले हिलिंग सुरू झालेलं असतं. आज कॉन्ट्रॅक्ट लिहून आला आणि उद्यापासून चेंज असं होत नाही. मिल्क बंद केले आहे ते सुरू करता येईल का? थोडे दिवस थांबा. तुमचा आकाशिकचा क्लास संपला ना, थोडीशी प्रॅक्टिस तुम्ही केली की मग तुम्ही सुरू करा. नॉनव्हेज पण हो बघा, नॉनव्हेज तर मी सगळ्यांना सांगते, जर तुम्हाला कायमचं सोडता येईल तर खूप चांगली गोष्ट आहे. जगामधील सगळ्यात वाईट गोष्ट आहे ना, ती प्राण्यांना मारून खाणे आहे खरं तर. आता ओव्हरऑल तुमच्यावर आहे की तुम्हाला खायचंय, हे आहे तर तुम्ही खाऊ शकता. मी कोणाला सांगत नाही की सोडाच आता कायमचं, असं नसतं. बट हे आहे. मी आता जरा तुमचे चॅट घेते. हा, रस्सा खाऊ शकता. पण त्यात ते जर तुम्ही म्हणजे फिश करी केली तर फिश टाकायच्या आधीची करी खा, फिश टाकल्यानंतरची खाऊ नका. असं खाऊ शकता.
एकच मिनिट, मी क्वेश्चन्स घेते. ओम पितृ जप ओनली की पूर्ण जप? ओम पितृ देवाय नमः असा जप आहे. ओम पितृ नाही, ओम पितृ देवाय नमः. ओपनिंग प्रेयरचे रेकॉर्डिंग करून ऐकले तर चालेल का? हो, छान आयडिया आहे. म्हणजे तुम्हाला डोळे उघडायची गरज नाही. आईचं लग्नानंतरचं, हा प्रश्न दुसऱ्यांदा आलाय. हा मी आधी पण सांगितलं. आईचं लग्नापूर्वीचं नाव घ्यायचं की लग्नानंतरचं? ती आई कधी झाली तुमची तेव्हाचं नाव घ्यायचं, म्हणजे लग्नानंतरचं. स्टेप काउंट करत चढण्याची गरज नाही. 21 स्टेअरकेस इंटेन्शन टाकायचं. आईचं नाव सांगायला विसरलात तरी काही प्रॉब्लेम नाही. चुकून विसरलात तर काही प्रॉब्लेम नाहीये, पण सांगायचं. कारण एका नावाचे खूप व्यक्ती आहेत, मग पण कोणाची मुलगी हे लवकर लक्षात येतं तिथे, त्यामुळे. दिसत नसेल तरी हे फक्त इमॅजिन करायचं. हो, मगाशी मी म्हटलं इमॅजिनेशन मध्ये पॉवर आहे. मॅडम, मी आकाशिक मध्ये क्वेश्चन केलेला की आकाशिक रेकॉर्ड सहज मिळण्यासाठी काय प्रयत्न करू? तर आकाशिक बुक मधून गोल्डन लाईट आली आणि माझ्या 7 चक्रांमध्ये गेली, म्हणजे याचा अर्थ असा होतो की 7 चक्र बॅलन्स करायला हवं. परफेक्ट. याचा आन्सर असा आहे की तुमच्या चक्रामध्ये ब्लॉकेजेस आहेत, ते रिमूव्ह करा. मग त्यासाठी तुम्ही एक्स्ट्रा प्रॅक्टिस काय कराल? खरं खरं सांगते, तुम्ही डेली ही प्रॅक्टिस सुरू करा. प्रत्येकाने उद्यापासून चक्र मेडिटेशन. मी मागेही सांगितलेलं लम वम. आता जे रिट्रीटला आले होते त्यांना तर खूप चांगलं टूल मिळालंय. तुम्ही डेली केलं ना, रोज एक चक्र जरी केलं ना, म्हणजे रोज 2 चक्र घ्या, लम आणि वम, एक दिवस. मग नंतर रम आणि यम. जे ज्यांना फायर सेरेमनी रिट्रीट मध्ये जे शिकलेत त्यांचं सांगते. बाकीच्यांनी काय करा, तुम्ही रोज चक्र मेडिटेशन करा. तुम्हाला युट्यूब वरती लम वम हे इझिली मिळेल. मी प्रयत्न करणार आहे माझ्या आवाजामध्ये रेकॉर्ड करण्याचा, युट्यूब वरती अपलोड करीन, तर तुम्ही ते करू शकाल. पण आता सध्या थांबू नका, तोपर्यंत सुरू करू शकता तुम्ही. 10-15 मिनिटाचं असेल ते बघा, जास्त लॉंग घेऊ नका. लम वम, मला वाटतं मागे मी सांगितलेलं पण होतं. हे रोज करा आणि त्यांच्याबरोबर आपण पण बोलायचं लाऊडली. यामुळे तुमची चक्र आहेत ना, ही बऱ्यापैकी बॅलन्स होतात डेली चक्र मेडिटेशन केल्यावर. कसं उत्तर मिळालं, हे अशा प्रकारे तुम्हाला उत्तर मिळणार. त्या उत्तराला ओळखायला शिकायचंय. ओपनिंग प्रेयर परत द्याल का? ओपनिंग प्रेयर तुम्हाला दिलेल्या नोट्स मध्ये पण आहे आणि ग्रुप वरती टाकलेली आहे, पोस्ट केलेली आहे ऑलरेडी. नेहमी वेगळे वेगळे दिसते, त्याचा अर्थ काय, कसा लावणार? नेहमी वेगळं बघूच नका. इंटेन्शन ठेवा की एक जे लाईफ दिसेल त्याचं हे सगळं रिझन आहे, तेच लाईफ तुम्ही बघण्याचा प्रयत्न करा. फिजिकल ब्लॉकेजेस, सोल्सचे फ्रॅगमेंट्स, प्रेयर, हे सगळं दिलंय मी. ओके.
आकाशिक बघून झाल्यावर खूप थकायला होतं. येस, होतं. फॉर एक्स फॉर मनी शुड बी राईट आय एम अर्निंग 10 lakh अ मंथ. येस, तुम्ही तुमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये असं लिहा. आधी तुम्ही जे काही लिहिलेलं होतं त्यामुळे आज तुमच्यावर ती परिस्थिती होती. तर तुम्ही लिहा जी तुम्हाला अमाऊंट आहे. बघा, आता एखादा व्यक्ती जर 2 lakhs पर मंथ कमवतोय तर त्याने डायरेक्ट 10 लाख नाही लिहायचे. तुम्ही एनर्जीला वाढवा. 5 lakh लिहा. तुम्हाला स्वतःला विश्वास, अरे हे झालं कॉन्ट्रॅक्ट माझं. कारण जितकी तुम्ही अमाऊंट वाढवाल ना, 2 लाख वरून डायरेक्ट 10 लाख, ते मार्ग मोकळे होईपर्यंत ते ड्युरेशन लागेल एनर्जीला. तुम्हाला त्या कर्मातनं जावं लागेल, पुढे पुढे जावं लागेल, आणि मग ते एनर्जी तुम्हाला तेवढी मिळेल. म्हणून जर 2 कमवत आहात तर 4 लिहा, 4 कमवत आहात तर 8 लिहा. असं तुम्ही त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये करू शकता मनीच्या बाबतीत. ओके, ते तिथे लिहू शकता की मी आता एवढं अर्निंग होत आहे. शुड आय आस्क देम व्हॉट दे वॉन्ट टू हॅव. कोणाला? हा प्रश्न नाही कळला मला. जर दुसऱ्यांचं केलं तर तुम्ही विचारू शकता त्यांना. आता कोणाला खूप डेप्ट असेल, तुम्हाला खूप कर्ज चढत असेल, तर तुम्ही बघा त्या ह्याच्यामध्ये जर तुम्हाला नाही दिसलं तर तुम्ही तसं ती कॉर्ड कट करून त्याच्यामध्ये न्यू कॉन्ट्रॅक्ट मध्ये लिहा की माझ्याकडे अबंडन्स, मनी, प्रॉस्पेरिटी इतकी वाढत आहे की माझं सेव्हिंग वाढत आहे आणि मी पूर्णपणे कर्जमुक्त होत आहे. कारण आकाशिक बुक मध्ये तुम्ही लिहा की मग कधीही कुठलंही कर्ज यापुढे माझ्यावर राहणार नाही. पैशांचं कर्ज, मी यातून पूर्णपणे बाहेर येत आहे, असं कॉन्ट्रॅक्ट मध्ये लिहू शकता. एक काम करूया, कोणाला ते जे मराठी पीडीएफ आहे, कोणी इथे असं आहे की त्याला इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करू शकेल जे मराठीला दिलेलं आहे? पॉसिबल असेल तरच. ओके, गौरव सर तुम्ही करू शकाल का? चालेल चालेल, प्लीज तुम्ही करा आणि ग्रुपवर शेअर करा. कारण काहींना असं वाटतं की त्यातनं इंग्लिशमध्ये ते पॉइंट मिस आहेत, तर एकदा ती हेल्प होईल सगळ्यांना. येस, डन. गौरव सर टाकतील ग्रुपवरती. प्रेयर मोठ्यानेच म्हणायच्या, इतक्या मोठ्याने नाही म्हणायच्या की घरातले डिस्टर्ब होतील. थोडस लाऊड व्हॉइस मध्ये. ही फॉरगिव्हनेस प्रेयर 11 वेळा चालू ठेवायचे. हो, डिवाइन स्पिरिट सोर्स प्लीज मूव्ह मी इनटू अ स्टेट ऑफ फॉरगिव्हनेस, हे चालू ठेवायचे. एकाच होपोनोपो 90 days कम्प्लीट करून मग बघा. होपोनोपोनो आहे ना, जर तुमच्या रिलेशनशिप मध्ये प्रॉब्लेम आहेत आणि एका वेळी तुमचं 4-5 जणांबरोबर आहेत, तर तुम्ही एका वेळी त्या सगळ्या तुम्ही मेन तुमचं काय लिहिणार? रिलेशनशिप, हा तुमचा प्रॉब्लेम येणार. ठीक आहे, तर आता होपोनोपोनो करताना तुम्ही मदर बरोबर असेल तर त्यांच्यासाठी वेगळ्या होपोनोपोनो, जी स्पेशल होपोनोपोनोची मी प्रेयर पाठवणार आहे, तर तुम्ही प्रत्येक रिलेशनशिपसाठी तशी बोला. थोडे कष्ट तर करावे लागतील, कर्म केले आपण तसं, त्यामुळे. आकाशिक रेकॉर्ड कॉन्ट्रॅक्ट रिरायटिंग प्रोसेस किती वेळा करायची? एकदाच करायची. सारखं सारखं कॉन्ट्रॅक्ट नाही लिहायचंय. बुक त्यानेच भरेल, रोजच येऊन लिहून जातोय असं म्हणतील ते पण. म्हणून मी म्हणाले की गॅप ठेवा. तुमचे 4-5 जन्म आहेत. आज ह्या जन्म म्हणजे एका प्रॉब्लेमसाठी तुम्ही 5 जन्माचं कारण आहे तुम्हाला, तर तुम्ही पहिल्यांदा पाहिलं, कॉन्ट्रॅक्ट लिहिलं, झालं. आता तुम्हाला समजा दिसतच नाहीये की काय आहे, पण तुम्ही सेटिंग्स करून तुमचं कॉर्ड कट करा, पण कॉन्ट्रॅक्ट ते तुम्ही एकदा लिहून ठेवलंय, ते सारखं नाही लिहायचंय.
कॉन्ट्रॅक्ट लिहिलं की बरोबर इथे तुमची कामं व्हायला लागणार, पण 90 डेज फॉरगिव्हनेस करणं, या प्रेयर बोलणं, याने तुमचं इनर हिलिंग व्हायला स्टार्ट होईल आणि मार्ग मोकळे होतील. Ma'am, we change our contract and then wait for 10 days. But what to do for the 10 days? तेच म्हटलं फॉरगिव्हनेस प्रेयर. फॉरगिव्हनेस प्रेयर म्हणा, त्या 4 प्रेयर्स दिल्यात त्या म्हणायच्या. ही तुमची हे तुमचं हिलिंग प्रोसेस होणार त्याने. शिवाय इथे ना एक कार्मिक डेप्ट प्रेयर पण दिलेली आहे, टू रिलीज द कार्मिक डेप्ट. ठीक आहे, तर ती पण तुम्ही म्हणू शकता की हे कर्म माझ्या, जर तुम्ही कुठलं कर्म बघितलं तर तुम्ही ते रिलीज करू शकता. ती प्रेयर तुम्ही बोलू शकता. ह्यामध्ये 19 प्रेयर्स आहेत. 3 आहेत त्या कंपल्सरी बोलायच्या, 6, 7 आणि 9. पण त्या व्यतिरिक्त तुम्हाला वाटलं की अँसेस्टरची हेल्प पाहिजे, त्याची प्रेयर दिली आहे, ती तुम्ही रोज बोलू शकता. कुठलं ट्रॉमा आहे तुम्हाला, कुठल्या गोष्टीचा ट्रॉमा रिलीज साठी प्रेयर दिली आहे, ती तुम्ही बोलू शकता. त्यात कुठलेही हे नाही की ही बोलायची नाहीये वगैरे, तुम्ही बोलू शकता इतरही प्रेयर्स. पण 6, 7 आणि 9 या इम्पॉर्टंट आहेत. आर ऑल दीज रिस्ट्रिक्शन्स गोइंग टू अफेक्ट अवर स्पिरिच्युअल जर्नी? कुठल्या रिस्ट्रिक्शन्स ते मला नाही कळलं. हा मॅडम, तुम्ही बोललात की एक प्रॉब्लेम घ्यायचा, पण तेव्हा आपण मेल आहे की फिमेल आहे हे बाकीचे, हो हे प्रश्न तुम्ही विचारायचे की प्रॉब्लेम आपल्याला कळलं पाहिजे की मी मेल होते की फिमेल. ओके, मी असं काय कर्म केलं ज्यामुळे आज या लाईफमध्ये मला हा प्रॉब्लेम आहे माझ्या लाईफमध्ये, ही सिच्युएशन माझ्या लाईफमध्ये आली, त्याला असं काय कारण आहे हे विचारायचं. ओके, हे 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 दिसलं, मग माझ्या डेथच्या वेळेला माझा शेवटचा थॉट काय होता, हे प्रश्न इम्पॉर्टंट आहे, ते तुम्ही विचारा. आज एका प्रॉब्लेमसाठी आकाशिक बघितले तर नेक्स्ट डे दुसऱ्या प्रॉब्लेम घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत, कारण तुम्हाला मध्ये गॅप द्यावा लागेल, कारण तुमचं ऑलरेडी हिलिंग सुरू असतं. तुमचं सगळं आतमधनं चेंजेस होत असतात, म्हणून एक एक स्टेप बाय स्टेप घ्या, घाई करू नका, नाहीतर ते त्रास होईल. त्यामुळे एक प्रॉब्लेम घ्या, तो रिझॉल्व्ह व्हायला वेळ द्या. ठीक आहे, स्वतःचे मॅक्झिमम 3 सिटिंग्स करायचे असतात. मॅक्झिमम कितीही, मिनिमम 3. तर 10-10 दिवसाचा गॅप म्हणजे 1 महिना झाला. 1 महिन्याने दुसरा प्रॉब्लेम घ्या, असं करा. असं केल्याने तुम्हाला लवकर चांगले रिझल्ट मिळतील, म्हणून बाकी काही नाही. आपले फुल नेम, बर्थ नेम सांगायचे, हो बर्थ नेमच सांगायचे, वडिलांचं नाव असलेलं आपलं बर्थ नेम. शेवटच्या क्षणी आलेल्या थॉट्सना काही महत्व असतं का? अर्थातच असतं. काय होतं माहितीये का, समजा एखाद्या व्यक्तीने आयुष्यभर इतरांना खूप त्रास दिलाय, मृत्यूच्या वेळेला प्रत्येकाला आपल्याला ही अनुभूती दिली जाते. मृत्यूच्या वेळेला असं म्हटलं जातं की आपल्याला एक डिवाइन ब्ल्यू लाईट दिसतो जेव्हा आपण या शरीरातून बाहेर येणार असतो. त्याच्या आधी एक ब्ल्यू लाईट दाखवला जातो जो परमेश्वराचा लाईट असतो. तेव्हा आपल्याला आपला कॉन्शियसनेस खूप चांगला होतो, म्हणजे हा निगेटिव्ह कॉन्शियस माइंडचा कॉन्शियसनेस तिथे थांबतो, पण तुमचं जे प्युअर माइंड असतं ना ते तेव्हा जागृत होतं. त्यावेळेला आपल्याला फील होतं मी खूप चुकीचं वागले, हे मी नव्हतं करायला पाहिजे. माझ्याकडे एक क्लायंट होते माझे, आता झालं अनेक वर्ष झाली या गोष्टीला. त्यांच्या पास्ट लाईफ मध्ये त्यांनी बघितलेलं की शेवटच्या क्षणी त्यांचा थॉट होता
की आयुष्यभर मी माझ्या फॅमिलीला खूप त्रास दिला, त्यांच्यासाठी काहीच करू नाही शकलो, पण पुढच्या जन्मी मी माझ्या फॅमिलीची पूर्ण जबाबदारी घेईन. हा थॉट त्यांनी टाकला आणि त्यांची डेथ झाली. पण हा थॉट म्हणजे त्यांना या जन्मामध्ये तो प्रवास करायचा होता, त्यांना जबाबदारी घ्यायची होती फॅमिलीची आणि सगळं फॅमिलीसाठी करायचं होतं. पण या लाईफमध्ये सुद्धा ते सेम करत होते जे त्यांनी पास्टमध्ये केलं. फॅमिलीकडे लक्ष नाही, उन्हाळ लक्ष, जे करायचंय ते करणार, ड्रिंक घेणार, स्मोक करणार, म्हणजे व्यसनाच्या आहारी जाणार, वाईट सवयी, हे सगळं त्यांनी केलं. आणि शेवटच्या क्षणी त्यांनी हाच थॉट ठेवलेला की जे मी लाईफ टाइम केलं ते मी नेक्स्ट लाईफ मध्ये करणार नाही, पण या लाईफ मध्ये पण त्यांनी तेच केलं. त्यामुळे आपल्याला कळतं शेवटचा थॉट काय होता, का होता तो थॉट, कारण आपल्याला या लाईफ मध्ये ते कर्म करायचे तशा प्रकारे जे तेव्हा नाही केलं. मग आपण ते करत आहोत का? आपण ते करत नाही आहोत, म्हणजे आपण आपला पर्पज विसरलोय. हा सोल पर्पज असतो की मी काय करेन, असं कधी कधी त्यावेळेला आपण ठरवतो. ठीक आहे, म्हणून शेवटचा थॉट इम्पॉर्टंट असतो की काय फील झालं. कोणाला फिअर आलेली असते, कोणाला वाटतं की समाधान नाही, मला प्रेम नाही मिळालं, मग या लाईफ मध्ये त्याला प्रेम हवं असतं, असं असतं. 40 डेज नाही 90 डेज. पितृदेवाय नमा मी किती वेळा साहेब बघा, कधी कधी मी सांगते पण कधी कधी असं वर्ण आन्सर आलेलं असतं. 40 सांगितले की 90 सांगितलंय मला आठवत नाही. ओम पितृदेवाय नमा. हा मगाशी तो मेसेज आला होता म्हणून मी सांगितलंय, आकाशिकचा पार्ट नव्हता तो. 40 डेज सांगितलं. येस, तो मगाशी मेसेज आला होता म्हणून. ओके, आता मी रोज आकाशिक करते, प्रकाश दिसतो, लाईट बंद असते. ठीक आहे, पण आकाशिक मध्ये तुम्हाला दिसलाच पाहिजे असं काय नसतं. इमोशन्स घेतात, डिकोड होतं लाईटची लँग्वेज. लाईट लँग्वेज रिट्रीट मध्ये आलेल्याने सगळ्यांनी ऐकली आहे. स्टार लँग्वेज ती लाईटची लँग्वेज असते, ती कनेक्ट होते आपल्या कॉन्शियसनेसशी. माझे मेडिटेशन म्युझिक हा आम्हाला ग्रुपवरती सांगा, मी तुम्हाला शेअर करते. क्लोजिंग प्रेयर नाही, क्लोजिंग प्रेयर तुम्ही आवर्जून बोलले पाहिजे. ओके, आधी ब्लॅक कॉर्ड दिसत होती, आता दिसत नाही, म्हणजे तुमचं क्लिअर झालीय. चक्रांमध्ये ब्लॉकेजेस ज्यांना वाटतंय, थ्रोट मध्ये चोकअप आहे, हे आहे, त्यांनी हे करा. ओके, हो, मी दिलेलीच ओपनिंग आणि क्लोजिंग प्रेयर बोलायची आहे. बोलता बोलता आवाज जातो, आवाज नाही येत. थ्रोट चक्रामध्ये तुमचे इमोशन्स अडकले असेल ते क्लिअर करा. हमचा मंत्र चॅन्ट करा. हा, क्लोजिंग प्रेयर तुम्ही डोळे उघडून बोला, मगाशी मी सांगितलंच. हाऊस वाईफ, खूप छान प्रश्न आहे. हाऊस वाईफ असेल तर मनी बद्दल काय लिहायचे? फर्स्ट 10,000 लिहू का? असं का हाऊस वाईफ म्हणजे 10,000च का लिहायचं? 25,000 लिहा. माइंडला लिमिट देऊ नका. सगळ्यात मोठा रोल प्ले करत असतात त्या हाऊस वाईफ, त्यांच्याशिवाय घर अपूर्ण आहे. पास्ट लाईफ मध्ये मी कार्मिक केलं ते तसंच्या तसं या जन्मात रिटर्न झालं, असं होऊ शकतं का? हो, होऊ शकतं. सेम पॅटर्न कॅरी फॉरवर्ड होतं. एकदा मागच्या जन्म माहीत झाल्यावर सारखं विचारायची गरज आहे का? नाही, सारखं नाही विचारायचं. मला दुसरी प्रेयर जी मेडिटेशन मध्ये आहे, तुम्हाला जे बोलायचे ते बोला. मेडिटेशन मध्ये आकाशिक मध्ये आकाशिकचीच प्रेयर लागते जी तुम्हाला दिलेली आहे. पास्ट लाईफला उगीच लिमिट आहे का? पास्ट लाईफ तुम्ही कितीही बघू शकता,
म्हणजे त्रेतायुग, द्वापार युग असू शकतो का? हो, कुठलंही युग असू शकतं. कुठलंही युग असू शकतं. रेकॉर्ड ओपन करून प्रश्न विचारल्यावर झोप लागून जाते. आता ह्याला काही पर्याय नाहीये. ती हेवी एनर्जी तुमच्या ऑराला सहन होत नाही म्हणून झोप येते. मी जेवढे एक्सेस केले ते दिसले, पण माझ्या मुलीचं आणि माझं रिलेशनशिप बघितलं तेव्हा काहीच दिसलं नाही. त्यानंतर डावा हात वरती गेलो. एकच मिनिट. डावा हात खूप जड झाला. खूप रडायला येत होतं. हे कशामुळे झालं बघा. हात खूप दुखला. ओके, काहीतरी असेल. तुम्ही बघण्याचा प्रयत्न करा त्याच्या पुढे काय आहे. परत तुम्ही एक्सेस करा आणि बघण्याचा प्रयत्न करा पुढे काय आहे. अजून तुम्हाला कळेल. रडायला येत होतं म्हणजे तुमच्या बॉडीला फील झालं ते. ओके, फील झालंय. हे होपोनोपोनो काय आहे? हिअरिंग इट फॉर द फर्स्ट टाइम. सॉरी. ओके, होपोनोपोनो म्हणजे माफीची प्रार्थना आहे. होपोनोपोनो म्हणजे मी तुम्हाला हे पाठवते, पीडीएफ पाठवेन, त्यामध्ये होपोनोपोनो म्हणजे काय आहे सगळं क्लिअर लिहिलेलं आहे. ओके. हा, आय एम सॉरी, प्लीज फॉर मी, हे 4 वाक्य आहेत त्याच्यासाठी. वेगवेगळ्या प्रॉब्लेमसाठी रोज एक्सेस नका करू, आधी स्टेप बाय स्टेप करा. झोपण्यापूर्वी सर्व प्रेयर बोललेलं ऑलवेज गुड, त्यामुळे बोलायचं. नी पेन खूप होत आहे. इज देअर एनी प्रेयर टू रिकवर फ्रॉम फिजिकल पेन अँड प्रॉब्लेम्स? ठीक आहे. त्याच्यामध्ये असेल, ह्याच्यामध्ये फिजिकल ब्लॉक्स आहेत ना, फर्स्ट 4 प्रेयर्स दिल्यात त्याच्यात. टू हील फिजिकल ब्लॉक्स, ती प्रेयर आहे. आणि तुमच्या गुडघ्याच्या मागे आहे ना, ब्ल्यू इंकच्या पेनने 54 नंबर लिहा. हे आकाशिक मधला पार्ट नाहीये, ते मी तुम्हाला रेमेडी दिली. ज्यांना गुडघ्याचा त्रास होतोय ना, नी पेन आहे, त्यांनी ब्ल्यू पेनने गुडघ्याच्या पाठीमागे 54 असा नंबर लिहा. एखाद्या मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या सोलशी कसे बोलावे शिकवणार आहात का? यामध्ये नाही. ते प्रॉपर मीडियमशिप आहे. त्यासाठी एनर्जी खूप आपल्याला आपली वाढवावी लागते. तुम्ही डिपार्टेड सोलशी बोलता, ह्याच्यात खूप एनर्जी हाय असते. चक्रा क्लिनिंगसाठी प्रेयर द्या. चक्रा क्लिनिंगसाठी तुम्ही फिजिकल ब्लॉक्सची प्रेयर आहे ना, तीच बोला. आणि चक्रांसाठी तुम्हाला लंब वम सांगितलंय ते बोला. सगळ्यांचे प्रश्न झाले का? आज मी फक्त 1 तास सेशन घेणार होते, 2.5 तास झाले. कारण आता आपल्याला हे होत आलंय आपलं, म्हणून म्हटलं घेऊन टाकू. एकच मिनिट. आता कोणती प्रॅक्टिस करायची? प्रॅक्टिस तुम्हाला आता अशीच करायची. त्राटक चालू ठेवा.
चक्रा मेडिटेशन चालू करा आणि हे अशा प्रकारे आकाशिक घ्या, एक्सेस करा. कारण तुम्हाला आता प्रॅक्टिकल काय करायचंय, रोजचं हे करायचंय. हजबंडला कंबर दुखीचा त्रास होतोय 3 महिने. अच्छा, स्लीप डिस्क आहे, काय उपाय असेल? अरे बापरे. मॅडम तुम्ही श्रुती मॅडमना सांगा आणि तुम्ही तुमच्या हजबंडचं स्वतः आकाशिक एक्सेस करा. त्यामागे बघा काय रिझन आहे, त्यांची कॉर्ड कट करून टाका आणि आर्कएंजल मेटाट्रॉनलाही सांगा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला. आज आपण जे शिकलोय ते तुम्ही त्यांच्यासाठी करा आणि त्यांना या प्रेयर म्हणायला सांगा रोज. आणि फॉरगिवनेसची प्रेयर कंपल्सरी म्हणायला सांगा. होपोनोपोनोचं जे तुम्हाला मी देणार आहे त्यात हेल्थ इश्यू साठी सुद्धा स्पेशल होपोनोपोनो आहे. तुम्हाला जो पर्टिक्युलर इश्यू आहे त्या पर्टिक्युलर इश्यूला घेऊन ते होपोनोपोनो म्हणायचंय. ओके, डन. आपले इथे क्वेश्चन्स होत आहेत. रेकॉर्डिंग मी स्टॉप करते.